दुर्लक्ष झालं माझं नृत्याकडे. म्हणजे मला खूप वाटतं काहीतरी की पदर खोचावा, भरतनाट्यम पुन्हा एकदा सुरू करावं. तुझे डान्स क्लासेस, आकाशवाणी, तुझं शिकवणं, हे डान्स म्हणजे ट्रेनमध्ये ड्रेस मटेरियल विकणं किंवा आजूबाजूच्या शेजारपाजारांना किंवा पार्लर चालवणं, या सगळ्या गोष्टी अनेक ज्या दगडांवर पाय ते सगळे सोड. आता जे 100 रुपये खर्च केलेले असायचे ऑडिशनसाठी ते संपायचं तिथे जाऊन. म्हटलं सर 200 रुपये दे दो ना. हाँ क्या? म्हटलं वो सीडी लेके आना है ना, तो 200 रुपये दे दो ना. लताबाईंनी दिलेली 2 साड्या मला दिल्या होत्या. त्यांनी दिलेली ती निळी साडी एक मी नेसली, त्यातली एक येल्लो साडी आणि ती काळी साडी. ठीक आहे पैसा नाही, लेकिन जो आंखों में है वो तो दे दे. मग त्याला डोळ्यातलं पाणी माझ्या हवं होतं. सो विशाखाताई, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू गो, थँक्यू. फायनली भेटलो आहे आपण. बरं, कशी आहेस, काय चाललंय? बरं, आयुष्यातलं स्ट्रगल संपत नाही रे, अजिबातच नाही. अजून चालू आहे. पूर्वी अंबरनाथचा स्ट्रगल होता, आता जरा मुलुंड इकडचा स्ट्रगल आहे. प्रवासाचा स्ट्रगल संपत नाही. बाकी स्ट्रगल काय आपल्या इंडस्ट्रीमध्ये चालूच असतं. क्या बात, मस्त. पण चित्रपटाचं नाव सुंदर आहे, वेल डन आई. येस. आणि तू असल्यावर डल मुवमेंट नसते कधी स्क्रीनवर. पण मला सांग, तुझ्या लेखानं तुला कधी म्हटलंय वेल डन आई? अरे बापरे, अनेक वेळा. म्हणजे आमच्यात ना, तो ऍक्च्युली लेख नाहीच आहे माझा, ही इज माय फ्रेंड. त्याच्यामुळे आम्ही खूप एकमेकांचं कौतुक आणि स्वतःला ओरडणं, एकमेकांना ओरडणं, हे असं आमचं चालू असतं. तर त्याचं अनेक वेळा, म्हणजे त्यांनी आमच्या घरात सवयच आहे सगळ्यांना शाबासकी देण्याची. त्याच्यामुळे ते एक बरं आहे की आम्ही एकमेकांना सतत शाबासक्या देत असतो. म्हणजे अगदी स्वयंपाक जरी चांगला झाला आणि आवडती भाजी जरी केली आणि ते त्याला आवडली तर तो कायम म्हणतो वा हाई मस्त झाली, शाबास, असं वगैरे आम्ही एकमेकांना सातत्याने म्हणतो. पण आता मी त्याला खूप मिस करते, कारण तो नेमका नाहीये इथे, तो लंडनला शिकतोय, त्यामुळे मिस करते मी. आणि फार इमोशनल लेटर लिहिलं होतंस जेव्हा तू लंडनला गेला, लाडू वगैरे बनवले, ते सगळं तू खूप आवडीने पोस्ट करतेस. खरं तर हे सोपं नाहीये ना, इतके वर्ष जो लेख आपल्यासोबत राहतोय तो अचानक शिकायला परदेशात निघून जातो. आणि असं म्हणतात की एकदा व्यक्ती परदेशात गेली की ती परत कधी येईल इकडे, असं 2 सिच्युएशन असतात. तो तसा फार असा इथला कनेक्टेड आहे, म्हणजे त्याला इथला कनेक्ट जास्त आहे. म्हणजे त्याला भारत देश याच्याबद्दल प्रचंड स्वाभिमान आहे. हो, आणि प्राऊड. त्यामुळे तिथे किती रमेल मला वाटत नाही. तो जाऊन येऊन कदाचित करेल, असंही होऊ शकेल. आणि आता तिथे काम कसं मिळतं, आता आपल्याच इंडस्ट्रीमध्ये करतोय, तो डिरेक्शन करतोय, त्यामुळे तिथे कसा त्याला वे आउट मिळेल आणि कुठे काम मिळेल, नाही तर परत इथे येईल. आणि त्याला इथे आला पण म्हटलं शून्यातून सुरुवात करायची, कारण तिकडचं फील्ड वेगळं, तिकडचं कॅमेरा टेक्निक वेगळं, इकडचं सगळं वेगळं. तर त्याच्यापासून पुन्हा शून्यातून सुरुवात करायची. उगाच मी तिकडे याऊन केलं त्याहून केलं असले माज नाही चालणार. असं बोललीस त्याला? हो, म्हणजे साहजिक आहे. पण असं असतं ना की आई वडील जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये इतके वेल नोन असतात तेव्हा, म्हणजे त्यांनी ऑब्व्हियसली अप्स अँड डाऊन सगळे बघितलेत. अशा वेळी ना मुलं जेव्हा म्हणतात की याच फील्डमध्ये काम करायचं, एक भीती असते की बापरे आम्ही एवढं सगळं बघितलं, असं म्हणतो आपण या फील्डला. तर तुलाही हे सगळं बघावं लागेल. तू एकदम ओके होतीस ताई की ठीक आहे कर? त्यालाच हे हवं ते त्याला करण्याची मुभा आम्ही दिलीच होती. पण थोडी काळजी अजूनही त्यालाही स्वतःची वाटतच असणार की अरे पुढे काय होणार, कारण आपल्या आई बापाचं त्यांनी इतकं जवळून बघितलंय की 150 रुपयापर्यंत 1,500 ते 10,000चा सगळा प्रवासाने बघितलेला आहे. त्यामुळे त्याला टेन्शन असणारच. पण काही स्वतःचं नशीब आजवण्याची प्रत्येक माणसाला संधी मिळालीच पाहिजे. तसं तरी ती ग्रॅब केली आणि त्याच्या नशिबाने त्याला स्कॉलरशिप मिळाली, म्हणजे त्याचा अर्धा खर्च झाला. त्याच्यामुळे ही इज ब्लेस्ड फॉर दॅट. आणि अगदी काळजी होतीच आम्हाला की काय, पण थांबवलं नाही कधी. बघ करू शकतो प्रयत्न. विशाखाताई, तू पण गेली बरीच वर्ष काम करतेस, म्हणजे आता तर मालिकेमध्ये आता संपतंय कॅरेक्टर, पण त्याशिवाय तुझं नाटक चाललंय दमयंती दामले, तू हा चित्रपट केलास वेल डन आई सारखा, आणि ना सतत तू काम करत असतेस, वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा असतात, पण अनेकदा बोलतो. मला सांग, या सगळ्यात दमत नाहीस का तू, किंवा इतकं ते कामाचं मोटिवेशन कसं कुठून येतं तुझ्याकडे? नाही बाबा, दमत नाही, कारण का दमलं तर थांबलंच की सगळं विश्व आपलं. त्यामुळे आहे, शरीराच्या अनेक गोष्टी आहेत, अडचणी आहेत, पाय दुखत असतात, कंबर दुखत असते, कधी शुगर आहे, पण तरी सुद्धा दमत नाही. मात्र मी काय, कदाचित ती एनर्जी, ऊर्जा आपल्या रंगभूमी आणि ह्याच्यामुळेच मिळत असेल. तिथे गेलं की सगळं विसरायला होतं. म्हणजे ते 2-2.5 तास नाटकासाठी गेलं ना की विसरायला होतं. सेम विथ सिरियल शूटिंग असलं तरी सुद्धा थकायला नाही होत. मध्ये मध्ये वेळ मिळतो तर गप्प पडून राहायचं आणि पुन्हा कामाला सुरुवात केली की थकायला नाही होत. ते काहीतरी म्हणतो ना आपण, एक काहीतरी वारं असतं. तिथे आलं मेकअप लागला की आपलं सगळी दुखणी आपण विसरतो. तर तसं आहे कदाचित की मला आवडतं, आणि मला वर्कहॉलिक आहे मी खूप, मला सतत काम करायला आवडतं. मी गेली अनेक वर्षात कशाला नाही म्हणालेली नाही. आत्ता एक रागिणीचं कॅरेक्टर संपलं शुभविवाहाचं, तर आत्ता मला ही स्पेस मिळाली 2 महिन्याची, म्हणजे आत्ता एखाद महिना होतोय.
तर पुढचं काम कधी सुरू होईल मला माहिती नाही, पण पूर्वी कसं इन्सिक्युअर असायचे असं, आता पुढच्या कामाचं काय काय आता होईल ना असं. आता असं वाटत नाही, आता असं वाटतं की मिळेल काहीतरी, छान होईल सुरुवात काहीतरी नव्यानं असं. तर दमेल नाही होत खरंच. मग टेन्शन पूर्वी असायचं एका कामानंतर दुसरं, पण व्हायचं. आता जरा सेटल आहे. ही पहिल्यांदा म्हणजे मला वाटतं कोविड नंतर पुन्हा ब्रेक मला आत्ता मिळाला आहे. मध्ये हास्यजत्रा सोडल्यानंतरचे 3 महिने, पण त्याच्यातही मी अनेक गोष्टी शिकले. आणि आता सुद्धा मी हे 1.5 महिना मस्तपैकी म्हणजे अनेक दर्शनं करते, कुठे कुठे योग शिकायला जाते, कुठे ध्यान धारणा ह्याबद्दल माहिती काढते, वेदांचा अभ्यास करते. तो आय एम डुईंग. माझा वेळ छान जातो. ताई ॲक्च्युली तू आता हास्यचित्रेचा उल्लेख केलास. खरं तर ना तो शो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. तो इतका आवडतो प्रेक्षकांना शो. मला सांग, असे गटचे डिसिजन घेताना, म्हणजे तू घाबरत नाहीस कोणाला, आय नो, पण परिस्थितीला घाबरतोच की आपण सगळी. हो हो, म्हणजे काय होणार पुढे. आता गाडी ब्रेकडाऊन झाली 2 मिनिटं, काय झालं आता, असं झालं होतं, पण घाबरायला होतच ना. तर असे गटचे डिसिजन घेताना मनामध्ये डायलेमा असतो आपल्याला की इतका स्ट्रॉंग रनिंग शो आपण सोडतो. आणि म्हणजे मी आता जेव्हा तुझ्याबद्दल वाचत होती ना, तर फूबाई फू म्हणजे सगळे कॉमेडी शोचा उल्लेख केला होता, पण त्या पलीकडे तू बरंच काम केलेस, राईट? सो अशा वेळी आपण विचार करतो की आत्ता आपण कॉमेडी करतोय, नो डाऊट दुसरे प्रोजेक्ट पण आहेत आपल्या हाताशी, पण इमिडिएट दुसऱ्या भूमिकेमध्ये प्रेक्षक आपल्याला लगेच कितपत एक्सेप्ट करतील, किंवा आपण जाऊया का दुसऱ्या भूमिकेसाठी, असा विचार येतो कधी? म्हणजे आलाच ना. हास्यत्रा सोडताना मुळात तोच विचार आला पहिल्यांदा की आता दुसरं काहीतरी केलं पाहिजे आणि लोक एक्सेप्ट करतील का. पण काय, हास्यत्रा जरी विनोदी असली ना, तरी त्याच्यात अनेक कंगोरे आम्ही अभिनयाचे सगळेच कलाकार दाखवतो. म्हणजे फक्त विनोदी नाही, बायकांच्या पाठी बसल्या तो एक ममत्व, जे स्त्रीत्व असतं ते अनेक स्किट्समध्ये तुला दिसेल. माझ्याही स्किट्समध्ये अनेक वेळा ते दिसलेलंच आहे. तर त्याच्यामुळे असं वाटलं की नाही, थोडं विलन, थोडं करुणावालं, थोडं एका वाक्यात टचकन डोळ्यात पाणी आणणारं असं कॅरेक्टर आपण निभावू शकतो याची खात्री नक्कीच लोकांना आहे. आणि मी सिरियलमध्ये पण केली आहेत ना, कार्यदुरावासारखी सिरियल केली, त्याच्यात पण एक वेगळं कॅरेक्टर मी झीवरची दुसरी शेजारी पक्के शेजारी केली, त्यात एक बहीण कॅरेक्टर केलं. त्यामुळे वेगवेगळं कॅरेक्टर बघण्याची तशी लोकांना सवय आहे. कदाचित विलनच आतापर्यंत फार मी केलं नव्हतं, तर ते विलन तो पण असा रागिणीसारखा, त्यामुळे ते रागिणीसारखा विलन प्ले करताना कुठे विनोदी होऊ नये. त्यामुळे काय करायचं, काय ढप वापरायची याचा अभ्यास करावा लागतो. आणि स्वीकारतील असं वाटत होतं लोकांना, कारण लोकांना माहिती आहे की आपण अनेक भूमिकांमध्ये हिला बघितलंय. त्यामुळे तशी भीती नाही वाटली, कारण कुठली गोष्ट आपण स्वीकारताना आपण आधी 100% कन्व्हिन्स असावं लागतं, आणि ती मी कन्व्हिन्स होते की नाही हे मी करू शकेन. त्याच्यामुळे मला ते रागिणी निभावणं कठीण नाही गेलं. आणि ते डायलेमा नाही झाला. हा, डायलेमा सोडताना झाला की अरे आता पुढे काय, पण मी म्हटलं नाही, मिळेल आपल्याला काम, आपण चांगलं काम करतो, आपल्याला काम मिळेल हा विश्वास होता. आणि नाटक आहे चालू, दमयंती दामले, आता पुढे शांतीचं कराड सुरू होईल काहीतरी, हो परत सुरू होत आहे, त्यामुळे तेही आहे, चालू आहे. तर काम सुरू झालं त्या नाटकासाठी? नाही, अजून तालमी सुरू व्हायच्या आहेत, आता होईल. पण आता जसं सगळ्यांच्या तारखा बिरखा, मस्त न्यूज दिलीस तू मला. त्यामुळे डायलेमा तसा असला तरी सुद्धा त्याच्यावरनं इतकी वर्ष आपण आता स्ट्रगल करतो, त्याच्यावरनं एक फोडल्यानंतर दुसरं काहीतरी मिळतं. अजूनही या जर्नीला स्ट्रगल म्हणून बघतेस? हो, रोजचा स्ट्रगल आहे. आपल्या जसं शिकणं जर संपत नाही ना, तसे परिश्रम आणि तो स्ट्रगल प्रवास तो त्याचा संपत नाही. मरेपर्यंत स्ट्रगल माणसाचा चालूच असतो असं मला वाटतं. पण ऍक्शन आणि कटच्या मागचं तुझं आयुष्य कसं आहे? साधं आहे का कसं आहे? हा, साधंच आहे. मी तशी साधी आहे. म्हणजे ते तितकीच मी आता चिडखोर पण आहे, तितकीच मी प्रेमळ पण आहे, तितकीच सगळं घर जपणारी आहे, तितकीच निर्धास्त पण आहे, तितकीच बिनधास्त पण आहे. की म्हणजे खूप वेगवेगळे कंगोर आहेत मला, म्हणजे अनेक. मी म्हटलं तर एखादा कप्पा बंद करते आणि दुसऱ्या ज्या जगात आपल्याला जगायचं आता ते उघडं करते आणि त्याच्यात छान एन्जॉय करते, असं आहे. सो आता जरा मला हे सगळं झाल्यानंतर मी आता जरा ध्यान धारणा, देव भक्ती ह्याच्याकडे थोडीशी वळली आहे. त्याच्यामुळे त्याच्यातही मी होते, स्पिरिच्युअल होतेच मी, स्पिरिच्युअल म्हणजे देवभोळी होतेच मी, भाबळी होतेच. पण आता जरा जास्त मंत्रपठण करायला लागली, आता जरा जास्त ध्यानाला बसते, आता जरा जास्त काहीतरी शिकण्याच्या क्रियेत आहे, थोडासा वेद वाचते, देवी भागवत वाचते. काय वेळ मिळाला ऍक्च्युली. हा, ते काय आहे, ते बाळकडून आम्ही कॉलेजमध्ये असतानाच आमच्यात पेरलं गेले, कारण त्यावेळेस पण आम्हाला मायथॉलॉजी, मिथ्स किंवा वेद ह्या सगळ्याचा आम्हाला अभ्यास होता. शास्त्र म्हणजे डान्स, भरतनाट्यममध्ये मी डिग्री घेतली, त्यामुळे त्या सगळ्याचा अभ्यास होता. त्यामुळे ते कुठेतरी त्याची रुची होतीच ना आधीपासून, पण ते वाचणं होत नव्हतं. मग आता जरा वेळ मिळाला, स्वतः जरा करते. ओके, तू सुरुवातीलाच ना आपण दमयंती दामले या नाटकाबद्दल बोललो. खरं तर रंगभूमी ही अशी गोष्ट आहे ना की ती म्हणतात ना, ती झिंग आहे की प्रेक्षकांचं
त्वरित प्रेम मिळतं तुम्हाला, क्रिटिसिझम सुद्धा समोर ऑडियन्स असतं तुमच्या, राईट? मला सांग, इतक्या वर्षात तुझं आयुष्य रंगभूमीने कसं बदललंय? बापरे, खूप. म्हणजे रंगभूमी श्वास आहे माझा. माझ्या आयुष्यातले आलेले 3 तास अतिशय प्रेमाचे आहेत असं मला वाटतं, भारावून टाकणारे आहेत. त्याच्यामुळे रंगभूमीने मला खूप घडवलं, मला खूप शिकवलं, मला वावरायला वाव दिला असं मी म्हणेन. मोकळी असते मी स्टेजवर, त्याच्यामुळे घट्ट नातं आहे. म्हणजे मी कायम म्हणते, अनेक इंटरव्ह्यूजमध्ये मी असं म्हणाले दर्शना, की रंगभूमी माझी आई आणि कॅमेरा माझा बाप आहे. त्याच्यामुळे आय ट्रीट देम ॲज माय माझं सगळे मार्गदर्शक ते, असं मी त्यांना म्हणते. मग आई म्हटलं की सगळं मार्गदर्शन करणारी, सगळं जवळून पाहणारी असतेच की. त्याच्यामुळे रंगभूमीवर मी खूप वावरले. मला रंगभूमीने इतकं काय काय दिलं आहे भरभरून, की मी आमची ज्यावेळेस काहीच नव्हतं काम, तेव्हा ते 250 रुपये पाकिटसुद्धा मला खूप वाटायचं की अरे मला एवढे पाकिट मिळते. म्हणजे आपलं क्षेत्र असं आहे ना, की गरज आणि आवड आणि मग पैसा, हे या सगळ्यांचं संमिश्रण फार कमी ठिकाणी मिळतं. सो मला असं वाटतं की आपल्या फील्डमध्ये मला ते दिलं आहे. म्हणजे रंगभूमीने मला माझी गरज म्हणून काम दिलं आहे, पैसा पण दिला आहे, आणि आवड म्हणून सुद्धा मला रंगभूमीने जपलं आहे. त्याच्यामुळे रंगभूमी माझ्यासाठी खूप आहे. म्हणजे नाटक नसलं की मला असं नाटक पाहिजे यार, नाटक पाहिजे यार असं होतं. त्याच्यामुळे जरी सिरियल चालू असली ना, तरी सुद्धा मी असं म्हणते की नाही, शनिवार रविवार मला तेवढं नाटकासाठी ॲडजस्ट करा, मी नाटक करते. गेली अनेक वर्ष मी नाटक करते. मध्ये एखादा पॅच असतो की नाटक हातात येत नाही, त्याच्यामुळे नाटक नसतं, पण नाटक रमते मी नाटकात. तुझी आवड. हो, अगदी. मला आणि ते प्रेक्षकांकडनं येणाऱ्या टाळ्या, प्रेम, ती जी झिंग असते ना, ते येऊन मिठ्या मारतात आपल्याला, ते जे प्रेम आहे ना, ते असं इतर वेळी नाही अनुभवायला मिळतं. ते असतं लगेचच मिळतं. म्हणजे आपण स्टेजवर जे करतो ते त्याचं रिफ्लेक्शन ऑडियन्समध्ये असतं. त्याच्यामुळे हशा असेल, किंवा आता दमयंती दामलेसारखं एक सासूचं आईचं नाटक आहे, तर ती सासू उभारताना अनेक प्रेक्षक म्हणतात की हो, आमच्या घरात पण असंच चालतं, तुम्ही अगदी आमचं विश्व आम्हाला दाखवलं. सो अशा प्रकारे जे गोष्टी येतात, तर त्या फार अशा भारावून टाकतात की यार, हेच तर आपल्याला पाहिजे एका कलाकाराला. ऑडियन्स ना दरवेळी सारखा नसतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकार तुला शहरांवाईज अनुभव येत असतील. मला सांग की स्किटच्या वेळी सुद्धा म्हणा, किंवा नाटक प्रयोग सुरू असताना सुद्धा, जर एखादा आपला डायलॉग म्हणा, किंवा जर एखादं आपलं स्किट पडलं, तर तेव्हा विशाखा सुभेदार काय करते? नाही, खूपच वाईट वाटतं मला. म्हणजे भयंकर वाईट वाटतं. एखादं स्किट आपल्या पद्धतीने नाही झालं, किंवा हवा तो रिस्पॉन्स नाही आला, तर खट्टू होतं मन की यार काय राहिलं, काय चुकलं आपलं, आणि काहीतरी आवडलं नाही याचा अर्थ काहीतरी चुकलंय. त्याच्यामुळे मग काय चुकलं ह्याचं चरविचरण स्वतःच्या अंतरंगात होतच असतं. आता नाटकाचा प्रयोग सुद्धा प्रयोग आहे ना, कधी चांगला होतो. पहिला सूर चांगला लागला तर खणखणीत प्रयोग होतो. तर तो पहिला जो ऍक्टर असतो ना, म्हणजे पहिला ज्याचं वाक्य असतं, त्या कलाकाराचा सूर तो चांगला लागलाच पाहिजे, अशी माझी धारणा आहे. की त्यांनी जर लावला ना, की मग दुसऱ्या कलाकारांना काही करावं लागत नाही, नाहीतर दुसऱ्या कलाकारांना अथक प्रयत्न करावे लागतात यार लोकांना ओढून घेण्यासाठी. सो मला असं वाटतं की पहिला सूर छान लागला की सारं नाटक छान होतं, नाही तर मग दुसऱ्या कलाकाराला काम करावं लागतं. दमयंती दामलेमध्ये काय आहे, सगळीजण नाटकात काम करणारी मुलगी, पण नाव असं नाव किंवा लोक ज्याला जाणतात की अरे चांगली अभिनेत्री आहे, की आमची पल्लवी केळकर पण अनेक वर्षांनी पुन्हा नाटकात आलेली आहे, तर तिने पण स्क्रीन टाईम अनेक वर्ष म्हणजे कामं केली आहेत त्यांनी, त्यामुळे तिला अनुभव आहे. पण बाकीची मुलं नवीन आहेत, त्यामुळे आमचं असं होतं की दोघींचं की नाही, पहिला सूर चांगला लावा, आपल्याला नाटक खेचायचं आहे. तर असं होतं ना की काही केलं लोक हसत नाही आहेत, काही केल्या लोक रमत नाही आहेत, काहीतरी लहान मुलं खेळत असतात वगैरे, तर त्यावेळेस खूप प्रयत्न करावे लागतात, यार माझ्याकडे लक्ष द्या, यासाठी जे करावं लागतं ना, ती म्हणजे तारेवरची कसरत असते. एकदा तुम्ही ऑडियन्सला आपल्या कवेत घेतलं ना की मग सोपं जातं सगळं असं. पण कोणता नाटकाचा प्रयोग आधी तू केलेला, किंवा आता कुर म्हणा किंवा दमयंती दामले, की तो तुझ्या प्रकर्षाने लक्षात आहे, मे बी तेव्हा ते उत्तम झालं नाहीये किंवा ते खूप उत्तम झाले, तर कोणता शेअर करशील? आहे ना, खूप म्हणजे असे खूपच आहेत. म्हणजे दमयंती दामलेचे पण आम्ही अनेक कॉन्ट्रॅक्ट शो करतो, तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्ट शोमध्ये बऱ्याच वेळा त्यांच्याच गप्पा खूप चाललेल्या असतात. म्हणजे पहिले कोणी बाजूबाजूला बसलेलं असतं, त्यांचेच मध्ये फोन असतात, शिस्त नसते. असं होतं बऱ्याचदा की आपण असं अचानक एका बिचारा शिस्त नसते, काही जणांतर माहिती पण नसतं, फोन सायलेंटवर कसे गावचे वगैरे असतात ना, त्यांना मग ते डायरेक्ट बंद करतात, तर ते सगळे आवाज नॉईजमध्ये प्रयोग चालू असतो. तर असा एक झालाय दमयंती दामलेचा, तर मी गाव शहर नाही सांगणार, पण असा एक प्रयोग झालाय की काही केल्या लोक बघतच नव्हते. आता असं वाटतं की असं की यांचं काय आहे, त्यामुळे तो फार डिस्टर्बिंग करणारा प्रयोग होता. पण मग त्यावेळेस ना आपल्याला असं ओमिट नाही करता येत कुठल्या गोष्टी, गिळल्या आणि चला पुढे गेलो नाही, आपण इमानदारी नाटक साजरं करत राहायचं.
त्या 10 प्रेक्षकांमधला एक प्रेक्षक तरी अनुभवत असेल हे नाटक, असं म्हणून विचार करून आणि अतिशय चांगला झाला. म्हणजे इंदोरला आम्ही 5 प्रयोग करतो लागोपाठ, म्हणजे 2 दिवसात 5 प्रयोग, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ आणि पुन्हा सकाळ दुपार आणि रात्री निघायचं, असं ते प्रयोग असतात इंदोरचे. तर तिथल्या प्रेक्षक ना, म्हणजे आम्ही कूर नाटक करायला गेलो होतो, तर प्रेक्षक हसेच ना तिकडे. अरे बापरे. की पहिला आणि शांतेचा कराटाचा मला अनुभव आहे, तेव्हा पण तसंच होतं. जरा हळूहळू 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 ते धरतात आपल्याबरोबर जरा. तर मग दर्शन पण अस्वस्थ आहे, काय करायचं, अरे हो होईल होईल असं. पण नंतर नाटक संपल्यानंतर जेव्हा ते येतात ना, तेव्हा लक्षात येतं की त्यांना ते नाटक खूप आवडलेलं असतं, पण प्रत्येकाची रिॲक्ट होण्याची किंवा त्या संस्थेची रिॲक्ट होण्याची पद्धत तशी असेल, त्या गर्दीची पद्धत तशी असेल की टाळ्यांमधून व्यक्त होतात, खूप लाफ्टर आला तर एवढंच असतात. आणि वयस्कर काही मंडळी असतात, तो सगळा ग्रुप वयस्कर मंडळींचा. पण नंतर मग जेव्हा आम्ही कूर नाटक केलं तेव्हा असं आम्हाला की 5 प्रयोग आता कसे करायचे, एक प्रयोग आपला रंगला नाहीये. पण नंतर मग ते येऊन सांगतात पहिला प्रयोग झाल्यानंतर की काय सुंदर नाटक आहे. म्हणजे त्यांची रिसीव्ह करण्याची पद्धत निराळी, शांत आहे. आणि मग नंतर आम्ही आता दमयंती दामलेला गेलो, तो चांगला रिस्पॉन्स आला. म्हटलं अरे हे कसं काय एवढे आज एवढे खळखळून हसतायत. मग लक्षात आलं की ह्यांनी ते खूप रिलेट करतायत ते नाटक स्वतःशी, की प्रत्येक लाफ्टर त्यांना रिलेट करू का, त्याच वयाचे आहेत ना, ही दमयंती ज्या वयाचे त्याच वयाची प्रेक्षक तिथे आहेत, त्याच्यामुळे ते जास्त रिलेटेबल आहे आणि ते जास्त कनेक्ट आहे. आणि मग त्यांच्याकडनं अरे वा हा बरोबर आहे असे रिॲक्शन येत होते. सर ती गंमत आहे. म्हणजे हे काही प्रयोग अगदीच लक्षात राहण्यासारखे आहेत. इव्हन आता आउट ऑफ इंडिया गेलो होतो आम्ही कूरचे शोज घेऊन, 13 शोज केले, तेव्हा सुद्धा तिकडचं पब्लिक लाईक मॅड. त्यांना म्हणजे इतकी कमालीचे, इव्हन शांतेचा कराटा आम्ही घेऊन गेलो होतो, तर प्रयोग रंगतात म्हणजे वेड्यासारखे रंगतात. शांतेचा कराटा आम्ही जर 2 तास करायचो तर आम्हाला जवळजवळ 2.5-3 तास प्रेक्षक लोक हसत असायचे. सेम विथ कूर. म्हणजे आमचा शेवटचा जो प्रवेश होता त्यावेळेस सुद्धा इतकं वेड्यागत. बरं तिथे काय होतं, आपल्यासारखं नेपथ्य नसतं ना. बरोबर. तिथे आपल्याला गेल्यावर जे आपल्याला त्यांनी करून दिले त्याच्यामध्ये आपल्याला करायचं असं. त्यांना मॅक्झिमम माहिती असतं की अरे या व्यावसायिक नाटकांना काय पद्धतीचं नेपथ्य लागतं आणि काय, तर ते करतात अरेंजमेंट. पण सुद्धा आपल्या इकडच्या सारखं नाही ना. तर त्याच्यामध्ये सुद्धा राहून त्याच्यातले सुद्धा विनोद होणं आणि पुन्हा नाटक रंगणं ही कमालीची बाब आहे. म्हणजे हे काही 13 प्रयोग मी अमेरिकेतले कधीच विसरू शकत नाही. नेव्हर. इव्हन शांतेचं कराटाचे कधीच नाही विसरू शकत. किती प्रयोग केले असते शांतेचं कराटा चालवायचे? शांतेचं कराटा आम्ही त्यावेळेस 300च्या वर प्रयोग केले. हो. आणि आता कूरचे पण 253 वगैरे प्रयोग केले. ऐक, पण मला सांग, एवढ्या वर्षातलं म्हणजे तुझ्या डे 1 जेव्हा तू पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवलंस ते कधी होतं? कोणता दिवस होता तो? 2003 सगळ्यात पहिलं माझं जाऊबाई लोकासंगे ब्रह्मज्ञान नावाचं नाटक मी केलं होतं 2003 मध्ये. त्याच्या रिहर्सल सुरू झाल्या होत्या आणि ते साधारणतः नाटक असं त्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या महिन्यात आलं होतं. तर दुर्दैवाने त्याचे 7च प्रयोग झाले. लोकासंगे ब्रह्मज्ञान, चेतन दळवी होते माझ्याबरोबर, सुनील अष्टेकर म्हणून होता, राजाराम शिंदे त्याचे प्रोड्युसर होते. पण समाव ते नाटक नाही झालं एवढं बरं. आणि 7व्या प्रयोगाला बंद पडलं नाटक. त्या कॅरेक्टरमुळे मात्र पहिल्यांदा माझं नाव पेपरमध्ये आलं की अरे ही चांगलं करते मुलगी. आणि आपल्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना माहिती झालं की अरे हे विदर्भाकडचं कॅरेक्टर ह्या बाईने चांगलं केलंय असं. मग त्याच्यामुळे मला जाऊबाई जोरात नाटक मिळालं. मग जाऊबाई जोरातचे मी 200 ते 250 प्रयोग केले. मग त्यानंतर मला एक डाव भटाचा मिळालं. मी का टाकली नावाचं नाटक मध्ये केलं मी एक डाव भटाचा. आणि ती प्रोसेस 2006ला मला एक डाव भटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून बक्षीस मिळालं. सो ते 2003 ते 2006चा प्रवास खूप कमालीचा होता. कमाल. आणि प्रवासाचा उल्लेख मी बस बाय बसमध्ये तू एक छान किस्सा सांगितला होतास तुझ्या प्रवासाचा, अंबरनाथवरनं CST पण आणि शिक्षिका. पण मला सांग, शिक्षिकेची अभिनेत्री कशी घडली? अरे डान्स तर मी शिकलेले होते. मला खूप बोलायचं. तर त्याच्यामुळे डान्स शिक्षिका म्हणून त्या शाळेमध्ये लागले होते, थिएटर शिकवणार. पण मग नुसती थिएटर अशी त्यांच्याकडे पोस्ट नव्हती इंदरव्हील शाळेमध्ये. पण त्यांना असं वाटत होतं की आपण मुलांना नाटक आणि डान्स ह्या पद्धतीचं पण काहीतरी शिक्षण आपलं दिलं गेलं पाहिजे, पण पोस्ट तर नाही आहे. मला तरी विचारलं की कुठचा विषय तुला शिकवायला आवडेल? इंग्लिश मीडियम होतं. बापरे म्हटलं, माझं सगळं मराठी मीडियममधून शिक्षण, मी काय इंग्लिश शिकवणार, फार तर काय मराठी शिकवेन. तर म्हणे मराठीसाठी तर आमच्या शिक्षिका आहेत. तर आता हिस्ट्री शिकवणारी बाई याच्यावर आहे, इंग्लिशमध्ये. हां, इंग्लिशमध्ये. पण ती आता सध्या 3 महिने रजेवर आहे. तर 3 महिन्यासाठी आम्हाला हिस्ट्रीसाठी एक शिक्षिका हवीच आहे. तर तुला शिकवता येईल का?
तर म्हटलं हा येईल, म्हटलं मी शिकवेन, असं करून अर्धवट उत्तर दिलं. आणि मग घरी जाऊन मी अभ्यास करायचे का प्रॉपर हिस्ट्रीचा, 5वी-6वीच्या मुलांचा. आणि मग मी रोज त्यांना तो शिकवायचे. आणि मग डान्स आणि त्यांचं नाटक वगैरे बसवणं. असं शिक्षिका सब्जेक्ट टीचर मला माहिती नाही कितपत झेपलं असतं, पण त्याला सुद्धा मी इंग्लिश शिकवलं, हिस्ट्री शिकवलं, मराठी शिकवलं. जवळजवळ 1.5 वर्ष मी त्या शाळेत होते. कॉन्फिडन्स आहे ना की आपल्याला येत नसतं, अभ्यास करून शिकवायचं. हा अगदी. आता मुलाला होतच ना, पण त्याचं मराठी मीडियम होतं. मी इंग्लिश, मुलगाही मराठी मीडियममध्ये शिकला, तो गुरुकुल शाळेमध्ये शिकलाय. सकाळी 7ला ते रात्री 7ला यायचं. आणि ते शाळेतच सगळं स्विमिंग होतं, तबला होतं, पेटी होतं, अभ्यास, मौना अभ्यास म्हणून त्यांचा एक सुंदर विषय होता. त्यामुळे तो त्या शाळेत होता. त्यामुळे त्याला शिकवण्याची आवड होतीच, त्याचा अभ्यास मीच घ्यायचे. त्यामुळे आता काम तर पाहिजेच, मग सब्जेक्ट तर सब्जेक्ट. ओके, मग मी सब्जेक्ट टीचर म्हणून तिथे लागले. आणि त्यांचं डान्स आणि नाटक वगैरे पण स्पर्धांना वगैरे बसवायचे. असं तिथून झाली तर सुरुवात ही अभिनयाची. आणि शिक्षिकातच डान्स टीचर म्हटल्यावर आधीपासून ते शिक्षिकेचं अंग होतच. अगदी. आणि ना तू गेल्या वर्षी नवरात्रीत आय गेस एक रील बनवली होतीस लल्लाटी भंडाऱ्या गाण्यावर. 2 वर्ष झाली ती व्हायरल आहे रील. ती अजून सुद्धा सजेशन मध्ये येते. आणि लहान लहान मुलं नाचतात त्याच्यावर, मला पाठवतात व्हिडिओ. कमालीचा डान्स. आणि तू शिक्षण घेतलेस व्यवस्थित डान्स मध्ये, तुझं सगळं शिक्षण पूर्ण झालंय. पण असं होतं का ताई की आपण अभिनयात इतके बिझी आहोत त्याच्यामुळे डान्स जरा एक स्टेप मागे राहिला? हो, खूप दुर्लक्ष झालं माझं नृत्याकडे. म्हणजे मला खूप वाटतं काहीतरी की पदर खोचावा, भरतनाट्यम पुन्हा एकदा सुरू करावं. पण आता गुडघे साथ देत नाही. असं वाटतं की आता जरा शांत बस असं म्हणून. तरी मी नाचत असते थोड्या थोड्या गोष्टींमध्ये, काही स्किट्समध्ये वगैरे. दुर्लक्ष तर झालंच आहे. माझ्यातली ती डान्सर थोडीशी मागे राहिली बिचारी. पण एक आहे, अभिनयाच्या माध्यमातून ती मध्ये मध्ये जपली सुद्धा जाते नाही का. आता माझ्या अनेक अभिनयांमध्ये तू म्हणजे अनेक रोल्समध्ये तू बघत असशील तर कुठेतरी मुद्रा असतात. हा जो काय अभिनय आहे तो सगळा डान्समधूनच आलेला आहे. त्यामुळे डान्स जरी मागे पडला तरी त्यातला अभिनय जो आहे तो अजून मागे पडलेला नाही, तो आहे. अनेक कॅरेक्टर्स करताना सुद्धा मला डान्सची खूप मदत होते. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडनं शिकलो, आमचे गुरूंकडनं, त्यांनी आम्हाला ना बॉडी लँग्वेज इतकी कमालीची शिकवली. वैभव आरेकर आणि आमच्या माला मिस वगैरे होत्या, त्यांच्याकडनं आम्ही म्हणजे कॅरेक्टर्स, बॉडी लँग्वेज, पाठमोरं उभं राहून सुद्धा कॅरेक्टर कळलं पाहिजे, इतकी ताकद तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये असली पाहिजे, हे त्यांच्याचकडनं आम्हाला. आणि त्यावेळेस ते नृत्य नाटिका असायच्या ना, बॅले. तर त्या नृत्य नाटिकेमध्ये संवाद नसायचे, म्हणजे तुमची बॉडी लँग्वेजच महत्त्वाची ना. त्यामुळे त्या बॉडी लँग्वेजमधून विलन उभा करणं, बॉडी लँग्वेजमधून एखादं वेंधळं कॅरेक्टर उभं करणं, एखादं गरीब बिचारी बाई उभं करणं, हे सगळं आम्हाला त्यांनी खूप छान प्रकारे सांगितलं. अभिनय दर्पणमध्ये जे श्लोक होते त्या सगळ्या श्लोकांमधून आम्ही खूप अभ्यास केला ह्या अंग उपांग प्रत्यांगाचा. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा फायदा मला अभिनयात निश्चित 100% होतो. त्याशिवाय ते कॅरेक्टर माझं उभंच राहत नाही. ही जी फील्ड आहे ना ही खूप अनस्टेबल आहे, बेभरवशाची फील्ड. मग तू छान शब्द वापरलास, भिकेचे डोळे. हो. आणि अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे कोविडमध्ये तर आपण सगळ्यांनी बघितलं की काही महिने ठप्प होतं सगळं. मला सांग, जेव्हा आता शिक्षिका म्हणजे ऑब्व्हियसली एक पर्टिक्युलर अमाऊंट हातात येत असणार पगाराची, अशा स्थितीमध्ये आपल्या घरच्यांना म्हणजे माहेरी कन्व्हिन्स करणं किंवा सासरी फॉर दॅट मॅटर की या क्षेत्रात फुल फ्लेज करिअर करते, तर तुला स्टार्टिंग पासून त्यांची साथ आहे? हो, अगदीच. म्हणजे माझं लग्नच या बोलीवर झालं माझ्या नवऱ्याशी की हिला तुम्ही टीव्हीमध्ये ही जायला पाहिजे आणि ती दिसायला पाहिजे म्हणून माझ्या आजीनी माझ्या नवऱ्याशी माझ्या लग्नाला परवानगी दिली, माझं लव्ह मॅरेज. तर मग त्यामुळे त्याला माहिती होतं की हिचं डेस्टिनेशन हे आहे, हिला तिकडे जायचं आहे. पण संसारासाठी आपल्याला काही गोष्टी पहिल्या सुरुवातीला कराव्या लागतात. त्या सगळ्या त्यांनी पण केल्या, मी पण केल्या. मग तो एका डबिंगमध्ये जेव्हा स्थिर झाला तेव्हा तो मला म्हणला की आता विशाखा हे सगळं बंद कर, तुझे डान्स क्लासेस, आकाशवाणी, तुझं शिकवणं, हे डान्स म्हणजे ट्रेनमध्ये ड्रेस मटेरियल विकणं किंवा आजूबाजूच्या शेजारपाजारांना किंवा पार्लर चालवणं, या सगळ्या गोष्टी, अनेक ज्या दगडांवर पाय, ते सगळे सोड आता आणि आता फुल फ्लेज तू नाटकासाठी आणि सिरियलसाठी प्रयत्न कर. सो 2-3 वर्ष त्यांनी मला दिली की बघ 3 वर्ष तुला काय जोर बसतोय, कसं काम मिळतोय, त्याच्यावर मग आपण पुढचं ठरवूया. पण जेव्हा मी उतरले त्याच्यानंतर एकातून एक कामं मिळत गेली, मग थांबावं नाही लागलं परमेश्वराच्या कृपेने. त्याच्यामुळे त्यांनी तर मला सांगितलंच होतं की तू कर तुला जे हवं ते, म्हणजे हवं ते म्हणजे या फील्डमधलं असं. त्याच्यामुळे मला तशी खूप महत्त्वाचं असतं ना. हो, अगदीच. म्हणजे माझ्या सासूबाईंनी पण फॉर दॅट मॅटर मला खूपच पाठिंबा दिला या सगळ्यासाठी.
म्हणजे आमच्याकडे गौरी गणपती असतात, हो. 10 दिवस गणपती असतात आणि जाऊबाईचे दौरे त्या दरम्यान गणपतीतच असायचे. 15-15 दिवस आम्ही सलग दौऱ्यावर असायचो. त्यावेळेस कुठलीही सासू म्हटलीच असती ना की काय लग्न केल्याने चालली दौऱ्यांवर वगैरे नाटकात कामं करत. पण त्यांनी कधीच असं मला एवढं सुद्धा कधी आज तक असं वाटून नाही दिलं की तू ह्या फील्डमध्येच त्याच्यामुळे तू सणावाराला नसतेस, तू लग्न करायला नसतेस, तू काय घरातल्या इतर कार्यक्रमांना नसतेस असं कधी. आता जर आपल्याला से आल्यावर आपण म्हणतो की गणपतीत बसतात त्या दिवशी नाही, गौरी जेवणाला मी नाही, गौरी बसतात त्या, आता जर आम्ही ते करते. पण पूर्वी आम्हाला हा सेच नव्हता ना, जेव्हा प्रयोग लागेल तेव्हा ओके असं. पण त्यांनी कधीच नाही, म्हणजे त्यांनी खूप पाठिंबा भरभर. माझ्या लेकाला सांभाळणं सुद्धा, जरी तो गुरुकुल शाळेत होता तरी सकाळी 7 ते नंतर 7 नंतर आल्यानंतरचे गोष्टी असतात की सांभाळणं, कधी दुखलं खुपलं तर त्यांनी घर माझं सुभेदार हे आडनाव अखंड म्हणजे सर्व शक्तीनिशी माझ्या पाठीशी उभे असतं काय. अगदी. आणि तुझ्या 27व्या अॅनिव्हर्सरीला तू एक पोस्ट लिहिली होती, ती माझ्या वाचनात आली. त्याच्यात तू किती छान लिहिलं होतंस की कधी तू तिथे कधी मी इथे पण आपण एकत्र होतो. आणि बायको पुढे गेली म्हणून नवरा कधी इन्सिक्युअर झाला नाही. आणि अनेकदा असं होतं माहितीये, सुरुवातीला बोलताना सगळेजण छान छान बोलतात की नाही आम्ही सपोर्ट करू, किंवा तिने जास्त कमवले तरी मला काही फरक पडणार नाही. बट देअर कम्स अ टाइम की जेव्हा या गोष्टी सुद्धा भांडणाचं रिझन होऊ शकतात. राईट. आणि मस्त आहे म्हणजे आधीपासूनच म्हणजे त्यांनी जे प्रॉमिसेस केलेले आता पण ते स्टिक आहेत ना त्या प्रॉमिसेस. अगदीच अगदीच. त्याचा खूपच पाठिंबा आहे नवऱ्याचा. म्हणजे मला पूर्वी माझी सासूबाई असं म्हणतात असं गमतीने की मला मंदारची आई म्हणून, म्हणजे महेशचा जुळा भाऊ, त्याची आई म्हणून सगळे महेशची आई म्हणूनच ओळखतात मला. कारण महेशच्या उठाठेवी खूप, आणि मग तो पण नाटकांमध्ये महेशची आई असं. पण आता ही सून आली तर विशाखाच्या सासूबाई म्हणून पण ओळखतात. तर माझा नवरा पण म्हणतो पूर्वी मला माझ्या महेशची बायको म्हणून ओळखायचे, आता विशाखाचा नवरा म्हणून ओळखतात. सो ह्या सगळ्या गोष्टीने ट्रान्झॅक्शन्स ऑफ रोल्स किंवा नियतीने घडवलेल्या सगळ्या गोष्टी, हे सगळे बदल आम्ही खूप सकारात्मक दृष्टीनं एक्सेप्ट केले, स्वीकारलेत एकमेकांना की हो आता तुझं काम नाही आहे, ओके माझं काम चालू आहे, संसार चालला आहे, हे महत्त्वाचं आहे. मग त्याचं काम सुरू झालं, माझं काम मध्ये बंद पडलं होतं की मी आहे, असं आम्ही एकमेकांना सातत्याने सांगत असतो आणि जपत असतो. काही गोष्टी खटकतात, असं नाही की फार छान चाललंय. भांडणं होतात, त्यात महत्त्वाचा मुद्दा काहीतरी पैशाचा पण असतो, वेळेचा पण असतो, पोराचं सांभाळण्याचा पण असतो. पण तरी सुद्धा सोडून देणं फार सोपं असतं. धरून भांडता ना पण? हो खूप. माझ्याकडे बघून तुला वाटतं मी सहन करेन? भांडतो आम्ही, आमचं भांडण होतं असं. लांब बसलो तरी सुद्धा फोनवरनं काय तू हे नाही केलं, काय तू ते नाही केलं, असं आमचं चालतंच. पण ते भांडणाशिवाय काय गंमत आहे संसाराला. भांडायला लागलं तरच संसार होतो असं म्हणतात. वाह किती छान, मला आवडलं हे. आता मला गरज आहे. तुला गरज आहे याची. पण मला सांग, जेव्हा तू सुरुवात केलीस या इंडस्ट्रीमध्ये तू आलीस, नो डाऊट समज गैरसमज अनेक असतात आणि आपण चाचपडत असतो. तुझे इनिशियल डेज तुला आज आठवतात का? ते कसे होते इनिशियल डेज? चाचपडत होतीस, भीती होती का सगळं सॉर्ट होतीस? नाही, भीती होती, पण म्हणजे कामाच्या बाबतीतली भीती नव्हती. काम मिळेल कसं आणि ते मिळाल्यावर करण्याची भीती नव्हती. काम मिळेल कसं, कधी मिळेल याची भीती होतीच की सुरुवातीपासूनच. चाचपडणं होतंच की आता बऱ्याचदा असं व्हायचं, आम्ही ऑडिशनला जायचो दर्शना, बरं तेव्हापासून मी अशीच गुटगुटीत बाई ना, अशी कधी बारीक बिरीक कधी माझ्या आयुष्यात मला आठवतच नाही, लग्न झाल्यानंतर सुद्धा. तर बऱ्याच वेळा 23 वर्षाची वयोगट किंवा 25 वर्षाचा वयोगट म्हणून मी ऑडिशनला जायचे. मग ते माझ्याकडे बघून म्हणायचे नाही ताई तुम्ही दिसत नाही, असं करून. जे 100 रुपये खर्च केलेले असायचे ऑडिशनसाठी ते संपायचं तिथे जाऊन, आणि मग परत रिकामा हात घरी. तर ती जी धडपड होती ना स्ट्रगलची, ती प्रत्येकाचीच असते. तशी मलाही ती तडफड होती, ती अशी होती की अरे काय होणार आता, त्याची काळजी होती. पण काम मिळाल्यावर नाही भीती कधी वाटली. पण तू आता ते एक्सेप्ट केलंस की तू आधीपासूनच गुटगुटीत होतीस. म्हणजे मला आठवतं मी एकदा भटाच्या वेळेस एका दौऱ्याला गेले होते जळगावच्या साईडला, आणि त्याच मला हिंदीमधून फोन आला होता. तर मला असं वाटलं की एवढं हिंदी काय कोणी कधीतरी ऑडिशन दिली होती त्यांच्या प्रोडक्शन हाऊसनी, मला फोन केला होता की असा असा रोल आहे, अमुक आहे, तो आप अपने शोरील लेके आना वगैरे वगैरे. तर म्हटलं हा ठीक आहे. आणि मग विचार केला शोरील तर आपल्याकडे काही नाही, साधा पोर्टफोलिओ नाही गेलेला मी साधा, तर आता काय घेऊन काय जायचं, असं मला खूप काळजी. तर मग मी त्यांना परत फोन केला, म्हटलं सर मैं ना जळगाव में हूँ और वहाँ से मैं सुबह आ जाऊँगी, तो अभी जो आप बोल रहे हो ना शोरील वगैरह वो सब घर पे है, मेरे पास तो कुछ नहीं है, तो फिर मैं और 6-5 दिन के बाद आऊँगी तो चलेगा. तो तब तक कैरेक्टर हो जाएगा, आप ऐसे चली आना, वहीं पे वही ऑडिशन ले लेंगे, असं त्यांनी मला सांगितलं. म्हटलं ठीक आहे आती हूँ फिर. आणि मी गेले सकाळी मैत्रिणीकडे उरले, दादरला उतरले, तिथेच आंघोळ केली आणि गेले 11 वाजता ऑफिसमध्ये अंधेरीच्या. तर त्यावेळेस काही माझ्याकडे काहीच नव्हतं. तर मग ते म्हणले की ठीक आहे बैठो तुम, मैं आपको स्क्रिप्ट देता हूँ, फिर ऑडिशन करते.
तर तेवढ्यात लक्षात आलं की हा त्यांचा कॅमेरामनच नाही आलाय नेमका. त्याने जो बुक केला होता तो बराच वेळ झाला त्याचं येई नाही. म्हटलं क्या हुआ सर? तर म्हणे नाही रुको तुम देखते कुछ करते. मग नंतर तेवढ्यात मला काय आठवलं की माझी ना एकडा भटाची सीडी आली मार्केटमध्ये. तर म्हटलं ही त्यांना देऊ शकतो का आपण शोरील म्हणून. तर मी म्हटलं की सर मेरी ना ड्रामा की एक सीडी आई है, अगर आप चाहते हो तो मैं वो आपको दे देती हूँ. तो मैं ठीक है जाओ लेके आओ, है क्या आपके पास? मतलब नहीं है, अभी बाजार से लेके आ सकती हूँ, आपको दे सकती हूँ. ठीक है फिर लेके आओ. मतलब सर 200 रुपये दे दो ना. हाँ क्या? मतलब वो सीडी लेके आना है ना, तो 200 रुपये दे दो ना. ओह. तो ते म्हटले नहीं वो आपके पास जाएगा ना, मेरे पास तो है, मेरे पास क्या करूँ ना मैं लेके. तर त्याच्याच मी 200 रुपये घेतले. एक ती 210 रुपयाची सीडी होती का 199ची वाटतं. मी ती दिली, घेतली, ते बिल घेतलं आणि ती सीडी आणि ते त्यांना दिलं आणि ते वरचे पैसे त्यांना देऊन टाकले 199. तर म्हणाले अरे सर ये मेरी ड्रामा की सीडी आपके पास रख लो, ये बिल है आप रख लो, ये मेरे ऑडिशन है. तर ते म्हणले मग नंतर ते ठीक आहे बैठो असं म्हणून ते हसायला लागले. त्यांचे हसले गालातल्या गालात. आणि नंतर कॅमेरामन आला आणि माझी ऑडिशन झाली. माझा पर डे ठरला, विचारला त्यांनी किती घेशील काय घेशील. मग एक देवेश म्हणून तिथे होता माणूस, त्यांनी माझं सगळं अकाउंट म्हणजे सगळं विचारलं वगैरे, कितने दिन लगेंगे वगैरे असं तसं सगळं. तर 25 ते 27 दिवसाचं हिंदीमधलं काम होतं ते. तर म्हटलं ठीक है फिर इतना मेरा पर डे रहेगा और मेरे को जाने आने का कन्वेंस लगेगा. मेरा कन्वेंस तो बंद हो गया, अभी हम देते नहीं है. तो मतलब सर मैं रहती हूँ अंबरनाथ से यहाँ आने के लिए मुझे रोज का इतना खर्चा होगा, तो कैसे आप 3 महीने के बाद पेमेंट करोगे, तो तब तक मैं खाऊंगी क्या. असं मी त्याला इतकं प्रॉपर सांगितलं. आता आपण बोलायला असतो पण त्यावेळेस नव्हते बोलायला, खाऊंगी क्या. तर ते म्हणले ठीक है भाई तो कितना, तो चेक में से मैं कट करूंगा और पहले कन्वेंस दे दूंगा, चलेगा. किसी को बोलने का नहीं लेकिन म्हटलं हाँ ठीक आहे नाही बोलूंगी. तर मग त्यावेळेस मला 400 रुपये ते कन्वेंस द्यायचे रोजचे. हो. आणि मग त्याच्यावर आपलं हे गोरेगाव काय का ते सांगते मला नाव नाही आठवत आहे, गोरेगावला सेट होता. तर मग तिथून मग मी रिक्षाने यायचे. माझा एक रिक्षावाला ठरला होता, विक्रोळीपर्यंत मी रिक्षाने यायचे. मग तिथून विक्रोळी नंतर गोरेगावपर्यंत, तोपर्यंत अंबरनाथ ते विक्रोळी ट्रेन असा माझा रोजचा होता. पण मग त्याच्यात जे पैसे वाचायचे ते मी त्यांनी संसार भागवायचे माझा असा. कधी कधी थ्रू आउट ट्रेननी यायचे. 3 महिने पहिले पेमेंट क्रेडिट आहे आपल्याकडे. तर त्यावेळेस ते मला म्हणाले की जिस तरीके से तुमने मेरे पास 200 रुपये मांगा ना, उसी वक्त तुम्हें कैरेक्टर मिल गया था. और क्या चाहिए, जो मुझे कैरेक्टर में चाहिए था वो जो ती लेडी असते ती घराची मालकीण नसते पण मालकीणीसारखी वावरत असते सगळीकडे. तर तेच झालं ना, तो तसाच झाला. प्रसून तो आपको है ना फिर आपको दे दूंगी मैं वगैरह असं. तर म्हणजे तभी मेरे लिए आपकी ऑडिशन हो गई थी और तभी मेरे लिए आप सिलेक्टेड थे. तर गजेंद्र कोरे यांनी माझं नाव तिथे सांगितलं होतं. आणि मग ती गनवाले दुल्हनिया ले जाएंगे अशी सब टीव्हीवरची एक सिरियल होती जी 7 महिने केली. आणि मी महिन्याचे 25 ते 27 दिवस काम करायचे. आणि माझ्यासाठी काय ती असते ना लाचारी कामाची, कारण पैसा येत होता व्यवस्थित, ती सगळी संपली होती. कारण मी तोपर्यंत छान सेटल झाले होते. माझं छान 7 महिने एक सिरियल व्यवस्थित हिंदी करणं म्हणजे मग काय माझं छान झालं त्या दरम्यान. सो ती एक कमालीचा इन्सिडेंट स्ट्रगलचा आणि माझ्या स्पष्ट बोलण्याचा त्यावेळेस. छान आहे. अनेकदा ना आपण घाबरतो स्पष्ट बोलायला. ते आता हल्ली घाबरतो जरा नाव आल्यावर. आता हा थोडंसं होतं ना आपल्याबद्दल, लोक काय विचार करतील, अरे ही अशीच आहे. एक तर माझ्याबद्दल तर इतके गैरसमज आहेत माझ्या या एकंदर वावरामुळे, आणि ऑरा म्हणतात तुझा भयंकर आहे, तर असं होतं. तर पण ठीक आहे, म्हणजे जो जवळ येतो त्याला कळतं की अरे जरा बरी आहे बाई असं. ऍक्च्युली स्पष्ट वक्तेपणामुळे लोक जवळ यायला पण जरा घाबरतात की वस्कन अंगावर आली तर. पण स्पष्ट वक्तेपणा पहिल्यापासूनच आहे माझा. तो असं काही नाही की आत्ता आहे या फील्डमध्ये. तरी हल्ली जरा मी मुरड घालते की नको यार, तोही माणूस काहीतरी स्ट्रगल करून आला इथपर्यंत, त्यांनी पण काहीतरी कमावलंय, त्याला कशाला आपण स्पष्ट बोलावं. ठीक आहे, काही गोष्टी पोटात ठेवाव्या. तर आता जरा शिकतेय. माझी आई ना मला असं म्हणते कधी कधी मस्करीत की एवढं स्पष्ट बोलू नको, अनेकदा नुकसान होतं. तुझं झालंय कधी नुकसान स्पष्ट होतं ना ग? स्पष्ट होतं की नुकसान होतंच. पण तोही स्वभाव काय म्हणजे मला असं वाटतं की त्या माणसाला स्पष्ट बोलल्यानंतर जेव्हा त्याला सहन करावं लागतं ना, मग त्याला लक्षात येतं की तिने आपल्याला बरोबर सांगितलं होतं, आपण ते ऐकलं नाही असं. हे त्या माणसाला कधीतरी उपरती होतेच की. असं नाही होत की प्रत्येक माणूस आयुष्यात येतो तो शिकून जातो आपल्याला. तसं माझ्या स्पष्ट वक्तपणामुळे एखाद्याचं उगाच झालेलं नुकसान पण मला शिकून गेलंच आहे की काहीतरी, की अरे उगाच बोललो आपण, असं होतच ना. त्यामुळे तो चांगलाही आहे, तो वाईट आहे. फक्त तो कधी कुठे वापरायचा हे शहाण्या माणसाला कळलं पाहिजे इतकंच. आता आपण बोलत नाही म्हणून अनेक गोष्टी आपल्याकडे हिरावून घेतल्या जातात, ग्रँटेड धरलं जातं. अरे ही काय करेल मॅनेज, असं होतच ना, अनेकदा होतं, अजूनही होतंच.
पण जिथे बोलायचं तिथे पहिलं मांजर मारलेलं बरं असतं असं म्हणून पहिल्यांदा मांजर मारलेलं असं म्हणल्यानंतर पुढे भोगावं लागत नाही असं. हे आता हळूहळू कळतं. म्हणजे काही वेळेला दोन्ही गोष्टी आहेत ग, नाण्याच्या दोन बाजू असतात. तशा आपल्या स्वभावामुळे आपल्याला अनेक गोष्टी चांगल्या मिळणं आणि चांगल्या निसटणं ह्या सगळ्या भोगाव्याच लागतात. अगदी. तर आपण जे मगाशी गुटगुटीत माणसाबद्दल बोलत होतो, तर मला सांग, तुला कधी एकदा तरी विचार आला होता की आपण जरा, हो रोज होतं डाएट बद्दल नाही रोज वाटतं की अरे थोडं बारीक असावं. नाही आधीच सांग, आता तर दॅट इज ओके, आधीच सांग. वाटतं ना ग, म्हणजे जेव्हा जेव्हा असं वाटायचं की एक छान कॅरेक्टर आपल्या हातून गेलं, तसं वाटतं की यार बारीक असते तर कदाचित मला हे करायला मिळालं असतं, ह्याचं वाईट वाटायचं. म्हणजे मी जाडी होते तरी मला कधी ट्रेन पकडताना माझी कधी धावपळ नाही झाली. मी धावतच ट्रेन पकडायचे. म्हणजे अजूनही मला आता जरा कॉन्फिडन्स गेलाय, पण मी तेव्हा सुद्धा प्रवास करायचा तर मी मिडल पाशी उभी राहायचे, मिडल लेडीज, आणि तिथून मी पहिल्या लेडीजचा डबा पकडायचे. काय? येस. सो ती ताकद माझ्याकडे तेव्हापासून होती, म्हणजे अनेक वर्ष स्ट्रगल. मग किती मोठी बॅग असेल काय असेल तरी सुद्धा मी ती मिडलला उभी राहायची आणि धावत पुढे जाऊन पहिला डबा पकडायची, पहिला सेकंड फर्स्ट लेडीज. ही कसं आमच्याकडे पहिल्यापासून बायकांना त्या ट्रेन मधल्या चढणारे आहे तेही मी केले. कल्याणवरनं रोज ट्रेननी प्रवास करते, त्यामुळे ते त्या जाडेपणाचा माझ्या शरीराच्या म्हणजे काय म्हणूया शरीराचा वावरामध्ये काही फरक पडला असं नाही. पण हो काही गोष्टी असं वाटतात की अरे ह्या ड्रेसेस आपल्याला घालायला मिळाली तर मजा आली असती, हा रोल आपल्याला करायला मिळाला असतं मजा आली असती. बऱ्याच आता मला ही वेल्डन आई सिनेमामध्ये आईची भूमिका करायला मिळते आहे, तर ही अशी आईची भूमिका गेली अनेक वर्ष मी स्वप्नात पाहते असं मला करायला मिळालं. कारण बऱ्याच कसं विनोदी कलाकार म्हणून बघितलं जातं, त्यामुळे त्याच धर्तीच्या पद्धतीचे रोल. पण आई म्हटलं ना की बऱ्याच एक शिडशीत आई जिने कष्ट उपभोगलेत, एक आंबाडा, एक अशीच आई लोकांना. मग म्हटलं मी काय आई नाही आहे का, म्हणजे नाही का असं अशी पण आई असू शकते की जी जाडी आहे, जिला थायरॉइड झालाय, जी बारीक बारीक होता येत नाही, पण स्वतः संसाराचे कष्ट उभसते, असं असूच शकतं की. तर म्हटलं की हा कधीतरी ब्रेक होईल, हा नारळ कधीतरी फुटेल या विचारांचा, आणि त्यातून छान काहीतरी पाणी वाहील आणि आपल्यापर्यंत तो रोल येईल. तसं ते वेल्डन आईचा रोल माझ्यापर्यंत आलेला आहे. भिकारी म्हटलं तर आपण रस्त्यावरचा भिकारी म्हटलं की तो आपल्याला बारीक दिसतो, फाटका दिसतो, तसा दिसतो. म्हणलं एखादे असतात की साड्या बायका पण भिकारी, म्हणजे अशी गरीबाची भूमिका करणारा. तर मग मला असं वाटतं की नाही यार करू शकतो आपण असे. आता मी असं वाटतं की ते वेगवेगळे पोलिओ करायचे की जेणेकरून आपण त्या भूमिकेत बसतो की नाही हे आपल्यालाच कळेल असं. पण मला एक अशी आई करण्याचे अनेक वर्ष स्वप्न होतं. अशा भूमिका माझ्याकडनं खूप गेल्या आहेत. म्हणजे फॉर दॅट मॅटर मला भक्ती बर्वेंची अनेक नाटकं करावीशी वाटतात, मला रीमाबाईंची अनेक नाटकं करावीशी वाटतात की यार हे आपल्याला मिळायला पाहिजे करायला, म्हणजे इतकं सुंदर नाटक असं. तर त्यांनी केलेली नाटकं काय कमालीची होती सगळी. तर फुलराणी माझं अतिशय आवडतं नाटक आहे. असं वाटतं की हे पण तो रोल आपल्याला मिळणं शक्य नाही, तर ते मिस करते मी, यार हे कॅरेक्टर आपल्याला करायला मिळत नाही असं. पण तू कधी गेलीस हार्डकोर डाएटवर वगैरे? नाही कधीच नाही. मला आय एम नॉट अलाउड. म्हणजे माझं हिमोग्लोबिन खूप कमी असतं माझं. म्हणजे गेली अनेक वर्ष 7 हिमोग्लोबिनवर जगते मी. तर त्या 7 हिमोग्लोबिनवर मी डाएट केलं तर मी आधीच ॲनिमिक, त्याच्यात मी आणखी डाएट बीट हार्डकोर मला डॉक्टर उभंच करणार नाहीत. बट मला खूप आवडलाय हा तुझा ऍक्सेप्टन्स. ताई पण तू कधी स्वतःशी काही नियम घालून घेतले या इंडस्ट्रीत काम करताना? नियम घालून घेतले. आता इतकी वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतोय, तर आता मला असं आत्ता मी स्वतःला नियम घातलेत. आता मी माझ्या स्वभावाला जरा मुरड घातली की पटकन हे करू नये, पटकन एखाद्याला तोडून बोलू द्यायचं नाही अगदीच. बट हे सोपं आहे करणं तुझ्यासाठी, स्वभावाला हे बघ चुकीचं असेल तर बोलावं लागतं की अरे बाबा तू चुकतोयस, तुला हे कळत कसं नाहीये. किंवा नाटकाच्या बाबतीत सुद्धा जर मी परफॉर्म करत असेल आणि मला हवं तसं वाक्य तुझ्याकडनं येत नसेल तर मला हे सांगावं लागतं. नाही तर त्या दिग्दर्शकांनी जे बसवलंय, ज्यांनी ते लिहिलंय ते जर तुम्ही 100% करून असाल तर कसले तुम्ही कलाकार ना. तर माझं असं वाटतं की ते चुकतंय ना, तिथे लाफ्टर येत नाही, तो नीट दे ना मला हे वाक्य. मग त्याच्यासाठी त्याला सांगणं, मग ते त्याला कदाचित त्या समोरच्या माणसाला हाही मोठी असं पण होत असेल किंवा कदाचित पटतही असेल, पण मी सांगणं बंद केलं तर मग ती कलाकृतीवर परिणाम होतो. बरोबर. तर मी माझ्या पद्धतीने त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की बाबा हे असं करते तसं कर. माझ्यातला शिक्षकी पेशा काय अजून गेलेला नाही, तो अजून तो आहेच. म्हणजे अगदी हेअर ड्रेसर पासून म्हणेल किंवा आपल्या मेकअप दादापर्यंत असेल, त्यांनी पण बिचाऱ्याने आयुष्यात खूप केलंच असेल. पण तरी सुद्धा माझा चेहरा मला माहिती आहे ना, त्याच्यामुळे मी तुला सांगून ना की बाई असं नको करू, ते तसं कर. तर ह्या पद्धतीने काही गोष्टी आहेत. पण स्वभावाला मुरड घातली, जरा साखर ठेवायची. पूर्वी मी बर्फ ठेवायची, त्यामुळे उष्ण होतं. आता तर बर्फ बंद केला आणि साखर ठेवली, त्याच्यामुळे ते साखर ठेवली नाही, रादर ती ठेवली गेली आहे.
इतक्या वर्षांचा अनुभव, आता वयाची झाली 50शी आली, अजूनही कुठे चिडचिड करायची, कुठेतरी मेंदू शांत झाला पाहिजे ना. त्यामुळे तो आता जरा स्वतःचा स्वतः शांत झाला आहे आणि स्वतःच जरा साखर ठेवली जाते. आता जरा मुलगा लांब गेल्यावर नंतर नाही ते कुणीतरी मायेचं हवं असतं, कोणाबरोबर छान बोलता यावं, तर ते अचानकच ते येतेच आहे, अचानकच येते अंतरंगात कुठेतरी एक पाझर फुटतो म्हणतो ना, तसं काहीतरी होतच आहे. त्यामुळे अनेक आपल्याच माणसांना जरा प्रेमाची भाषा आपल्याकडनं जाते, त्याच्याकडनं येते, तो एक्सेप्टन्स आहे. स्वभावाला मुरड घातली अनेकदा. हाजी हाजी करणं मला अजूनही जमत नाही, तेव्हाही जमायचं नाही. कोणाची सतत वाहवा करणं मला आजही जमत नाही, तेव्हाही जमायचं नाही. पण आता एक तर फटकारून बोलत नाही, हे नाही असं नाही करत, जरा शांत असते. इन्स्पायरिंग आहे हा गुण, मला खरंच माझ्याकडे घेतला पाहिजे आता या इंटरव्ह्यू नंतर. कारण मी इतकं पटकन काहीतरी बोलते ना, नंतर माझंच मला असं वाटतं हे वाईट वाटतं की. आणि आपण काही वाईट नाही ग, आपल्याला म्हणजे वाईट माणूस असताना त्याला काही ब्लॅक किंवा व्हाईट ग्रे नसावं, त्याला काही फरक नसता पडला. मग असं आपल्याला वाईट वाटतं. हेच आहे जे गिल्ट येतं ना, तेच आपल्याला हळूहळू सुधरवतं. माझ्या आयुष्यात पण अशा गोष्टी झाल्या आहेत की अरे, मी माझ्या मुलाच्या बाबतीत पण म्हणते ना, आपण जरा काय झालं की फटकारून मी त्याला बोललेली आहे असं की तू चुकीच्या गोष्टी त्याला दाखवल्या, त्याचं वाईट वाटतं. पण मला असं वाटतं की नाही, तो सुधारला ना त्याच्यातूनच, ठीक आहे. आईबापाने थोडंसं कडक झालं तर काही बिघडत नाही, ते पोरांच्या भल्यासाठीच आहे ना. असंच काही वेळा आपल्या कलाकारांच्या बाबतीत पण होतं की अरे, हे चुकतं, याला दाखवलं पाहिजे, नाहीतर त्याला तो असंच करत राहील, हे मी जे करतोय तेच बरोबर आहे असं त्याला वाटेल. एक हिंदी शो करत होते, त्यातला एक सहकलाकार होता माझ्या, एक इव्हेंटमध्ये होतो आम्ही. तर त्याला रिॲक्ट होण्याची सवयच नव्हती. म्हणजे त्याच्या वाक्यांवर मी छान रिॲक्ट व्हायचे, छान स्किट चांगलं व्हायचं. पण माझ्या वाक्यांवर तू रिॲक्ट होणं गरजेचं आहे, तर तो पंच ठळक होईल ना, नाहीतर तो पंच ठळक कसा होणार, नाहीतर ते वाक्य वाटेल. ठळक होण्यासाठी तुम्हाला रिॲक्ट व्हावं लागतं त्याच्यावर. तर मी खूप दिवस बघितलं, आणि हा रिॲक्टच होत नाही, ह्याचं काय करायचं, हा रिॲक्ट होतो आणि अस्वस्थ आत्मा, कारण आपले पंच फुटत नाहीत ना. मग तर म्हटलं तर काय करावं. मग मी एकदा काय झालं, स्किट करता 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 छान चाललेलं स्किट, मग रिॲक्शन बंद झाल्या माझ्या आपसुकच. म्हटलं अरे, याला कळलं तर पाहिजे रिॲक्शनची काय गंमतच नाही. तर आणि मी काही ठरवून नव्हतं केलं, झालं हळूहळू माझं जरा डाऊन व्हायला लागलं, ते रिॲक्शन बंद झालं. त्याने मला खूप असं करण्याचा प्रयत्न केला की काय झालं असं, म्हणलं नाही. आणि मग नंतर स्किट झालं की काय झालं, आपलं स्किट चांगलं चाललं होतं, मग अचानक काय, म्हटलं काही नाही, मी रिॲक्ट होणं माझं कमी झालं म्हणून तुझे पंच फुटले नाहीत. मग त्याच्या लक्षात आलं की सॉरी विशाखा जी, गलती हो गई, माफ कर दो भाई, अब मुझे समझ में आया. मग त्याच्यानंतर मग तो जेव्हा करायचा ना, तेव्हा आम्ही रिॲक्शन काय करू ह्याच्यावर आम्ही डाव असायचा आमचा. मी बोललो, अब मैं कैसे रिॲक्ट हो बताओ, अच्छा असं हो का, बरं ठीक आहे. अशा पद्धतीने आम्ही ते करायला लागलो. त्याच्यामुळे रिॲक्शनमध्ये काय ताकद आहे ना, हे त्याला कळलं. आणि मला तर माहितीच आहे ते, कारण रिॲक्ट नाही झालं तर काय गंमत, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते स्किट त्याला सांगावं कसं ना, म्हणून मग ते सांगण्याची जी तडफड आहे ना, ती शिक्षिकापेक्षा शिक्षिकी, तर ते सगळं मी त्या पद्धतीने, कोणाला कसं इंजेक्ट करावं हे सांगता येत नाही. तर आणि कसं वाईट वाटेल, एखाद्याला वाईटही वाटलं असतं, अच्छा फिर तुमने बीच में छोड़ दिया स्किट, सोडून दिलं तू स्किट, याला काय अर्थ आहे, असंही कसं तो रिसीव्ह करतो ना त्याच्यावर आहे. आणि मला त्याचा स्वभाव पण माहिती आला की कदाचित असं सांगितलं तरच त्याला कळेल, असं कळत नाहीये. वा, एवढ्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतेस एक काम करताना. करावं लागतं तरच आपण अभिनेत्रीच्या काय म्हणू, चारी अंगाने आपलं लक्ष असलेली अभिनेत्री असं होऊ शकतो. चतुरस्त्र म्हणतात त्याला. तर तसं घडू शकतो. आणि मला ह्या सगळ्या म्हणजे माझ्या सहकलाकारांना पण मी याबद्दल खरंच आभार मानते की ज्यांच्याबरोबर मी कामं केलीत. म्हणजे शिकण्यापासून ते आता म्हणजे गाजवण्यापर्यंत, त्या स्किट गाजवण्यापर्यंत, ते छान झालं हे लोकांनी म्हणण्यापर्यंत ज्या कलाकारांबरोबर मी कामं केली त्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार आहे. कारण त्यांनी ना तसं मला घडवलं नकळत. त्यांच्याकडनं मी खूप शिकत गेले. म्हणजे निर्मितीताई असेल, प्रियदर्शन जाधव असेल, वैभव मांगले असेल, अंशुमन विचारे, आनंद इंगळे, पॅडी, प्रसाद, नम्रता, या सगळ्यांकडनं मी अनेक गोष्टी शिकत गेलेली आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांनी पण आम्हाला दाखवलंच की, शिकवलंच की. विजय केंकरे यांनी खूप गोष्टी सांगितल्या. त्यामुळे घडत गेले असं. येस. आणि ना तू आता निर्मितीताईंचा उल्लेख केला, खरं तर अजूनपर्यंत त्या किती एनर्जीने काम करतात, किंवा
झिम्मा चित्रपट आपण सगळ्यांनीच बघितला. काय काम, म्हणजे नेव्हर अ डल मुवमेंट जेव्हा त्या स्क्रीनवर असतात. आमची सगळ्यांची आई येते विनोदाची. आम्ही सगळ्या कलाकार, आज तिचं रोवलेलं बीज आम्ही सगळी म्हणजे आता त्याला पिकं डोलायला लागले आमची, असं मग बीज खरं तिनं, शेती खरं तिने, मशागत तिनं केली आहे. तुझा कसा बॉन्ड आहे त्यांच्याबरोबर? आम्ही नाटकात होतो जाऊबाई जोरात, त्यावेळेसही मी अनेक गोष्टी तिच्याकडनं शिकले. म्हणजे त्यावेळेस ती आम्हाला ओरडाबिरडाची, हे चुकताय तुझं, नीट कर वगैरे असं तसं. पण त्यावेळेस असं की एका वाक्याने काय एवढं होणार आहे, ठीक आहे ओके, काय अशी काय वाक्य मोजून 10-12 वाक्य एका सीनला, आणि त्याच्यात एकाच चुकलं तर काय. पण त्याचा अर्थ ना, जेव्हा आपण मोठी नाटकं करायला लागलो आणि आपले मोठे रोल असले आणि आपल्याला सहकलाकारांना सांगायचं असतं हे त्याचं चुकतंय, त्याच्यामुळे माझा हा पंच फुटत नाहीये, हे आत्ता कळतं की तिच्या त्या एका वाक्यामुळे, एका वेफरच्या तुकड्यामुळे, एक जाऊबाई जोरातमध्ये एक वेफरचा तुकडा मी तिला द्यायचे आणि तो तुकडा ती खात खात वाक्य बोलायची. त्याच्यात माझं काही वाक्य पण नव्हतं, फक्त मला तिला वेफरचा तुकडा द्यायचा असतो, असा द्यायचा असतो. तर तो जर मोठा दिला नाही, तो जर चिनुकला राहिला, तर ती माझ्यावर चिडायची. तर माझं असं वाटतं की त्याच्यात आम्ही आपल्या पोरी खायचो ना, तो राहिलेला तुकडा तिला मोठा लागायचा. तर मला असं वाटतं की एवढं काय. नंतर मग मी थोडा विचार केला प्रयोगादरम्यान की अरे हा, तिचा छोटा तुकडा दिला तर तिचं खाऊन संपतंय आणि तिला ते खात खात वाक्य बोलायचंय. तिचा तो वाक्याचा रिदम सेट आहे, त्याच्या आधीच खाऊन झालं तर तिला ते वेगळं काय काय करावं लागतं. तर मग आपली जबाबदारी आहे तर तुला अख्खा तुकडा देणं. मग नंतर मला कळलं, हा विचार करायला लागल्यावर आपल्याला कळतं की अरे आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं काय शिकतो. मग मी त्याला मोठा तुकडा ठेवायला लागले. मग तिने पण सांगितलं विचार मोठा ठेवायचा का, मला तो छोटा. म्हटलं ओके ताई. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी तिच्याकडनं खूप शिकायला मिळाल्या आणि मग लक्षात आलं की अरे आपण खूप चांगल्या हातातून पुढे आलेलो आहे. बारीक बारीक गोष्टी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या गेल्या, जाऊबाईंनी शिकवल्या. जाऊबाई जोरात म्हणजे आमचं सगळ्यांचं, अनेक कलाकारांचं ते शाळा होती. म्हणजे अनेक किती जाऊबाई जोरात मध्ये रिप्लेसमेंट झाल्या आहेत. मी तर त्याच्यात 9वी रिप्लेसमेंट होते. 9वी माझं पहिलं नाटक, म्हणजे दुसरं नाटक, 9वी रिप्लेसमेंट. 9 बायका, त्याच्या आधी 100 1000 किती 1300 प्रयोग झाले जाऊबाईचे. तर त्याच्यामध्ये किती बायका, आमच्याकडे शाळा होती. वागावं कसं, चालावं कसं, बोलावं कसं, काम कसं करावं, रंगमंचावर कसं वावरावं, हे सगळं त्याच्यातून शिकायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मग प्रियदर्शन जाधव याच्यावर मी शांतीचं कर्तव्य केलं. अरे बापरे, त्याने माझे कान आहेत ना इतके सजग केलेत की मला कळतं आता हा ॲडिशन घेणार आहे की हा काय करणार आहे, मला त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं. माझी रिॲक्शनची ताकद पण दर्शनमुळे वाढली, अंशुमनमुळे वाढली, वैभवमुळे वाढली, की मला लक्षात येतं की अरे काय करणार आहेत आता, काही ते बोलणार आहेत, मी अलर्ट असायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी सहकलाकारांकडनं खूप शिकली आहे मी. तुझं बेस्ट फ्रेंड आहे कोणी इंडस्ट्रीमध्ये? सगळेच बेस्ट फ्रेंड आहे आणि कुणीच नाही आहे. खरं सांग ना. खरंच. सगळेच बेस्ट फ्रेंड आहेत आणि कोणीच नाही आहे, असं कोणी कोणाचं नसतं आता. त्यामुळे त्या म्हणजे काय म्हणूया आपण, 100% कुणीच कोणाचं होत नाही हल्ली. बरोबर आहे. कातडी काढून कोणीच हल्ली देत नाही कोणाला. फार कमी लोक असतात की जे अतिशय जीवाभावाचे असतात. तर आहेत म्हणजे तसे आहेत, अगदीच असं काही नाही की बाबा माझे इंटरेस्टेड कोणी मित्रच नाही. माझं दर्शन आहे, पॅडी आहे, प्रसाद आहे, सुशील इनामदार आहे, शशी आहे, शशिकांत केतकर आहे, माझी एक मैत्रीण अर्चना ठावरे म्हणून आहे, ती पण इंडस्ट्रीमधली आहे, ती आहे. अनेक प्रसंगात म्हणजे आता शीतल शुक्ल आहे जी आपली शुभविवाहामध्ये आजीचं काम करते, कुंजिका म्हणून आहे. ह्या सगळ्या आम्ही घट्ट मैत्रीणच आहोत की म्हणजे आता काही झालं काही तर एकमेकांना फोन केले की आहे अवेलेबल असं म्हणण्यासारखीच मैत्री आहे सगळ्यांशी. यशोमान आहे, मधुर आहे, चांगल्या मैत्रिणी आम्ही आहोत मैत्रिणी. पण जे घट्ट घट्ट म्हणतो ना ते अगदीच, आणि तेवढेच असावे बोटावर म्हणणार की असं. म्हणजे उगाचच गर्दी नको. ज्याला सगळं आपलं इन अँड आउट माहिती आहे, असे फार कमी लोक असावे असं मला वाटतं. पण तू कोणाकडे व्यक्त होतेस जेव्हा चिडलेली असतेस, राग असतो? माझा सगळ्यात पहिला फोन माझ्या पोराला जातो आताही. आत्ताही की म्हणजे काही मी अस्वस्थ असेल, काही मला पटलं नसेल, काही मला नवीन ऑफर आली असेल, काही माझं काम संपलं असेल, तर माझा पहिला त्याला फोन होतो. त्यांनी नाही उचललं तर मी मेसेज टाकते आणि मग पुढचा नवऱ्याला आणि माझ्या पॅडीला फोन करते किंवा शशीला फोन करते किंवा सुशील किंवा अर्चना, या सगळ्या अगदी जवळच्या असलेल्या मित्रांना फोन करते. आणि होतेच पण तू व्यक्त होणार बिलीफ? हो. नाही तर कधीच आत्महत्या केली असती. फ्रस्ट्रेशन पण नाही, व्यक्त होणं गरजेचं आहे. म्हणजे आता काळाची खूप म्हणजे संवाद साधलाच पाहिजे प्रत्येक नात्यामध्ये, नाहीतर मग फार अवघड होईल जगणं. आणि हल्ली तर फोनमुळे काय झालंय, स्माइली पाठवल्या की झालं काम ना. ती जी भेट, तो जो मायेचा स्पर्श आहे ना, तो ऑलरेडीच मिस झालाय. मग त्याच्यात पुन्हा संवाद पण मिस झाला तर माणसानं जगायचं कसं? करेक्ट.
पूर्वी कसं आपण नातेवाईकांना भेटायला जायचो, मिठ्या मारायचो, जवळ बसायचो, मोबाईल नव्हते म्हणून तासनतास गप्पा व्हायच्या. नाही. आणि पण त्याच्यामुळे काय झालंय, तिची भेट आहे ना ती हल्ली लांबली, त्याच्यात अंतर पडत चालले. असे जवळ आलो आपण, पण भेटींमधलं अंतर पडत चालले. हा, मी तुला काल फोन केला होता, पण तू येणं, वेळ काढून माझ्यासाठी येणं, हे आता जरा थोडंसं दुरापस्त झालंय. पण तरी सुद्धा आहे, म्हणजे स्पर्श हवा माणसाला, संवाद हवा माणसाला. म्हणजे ह्याच्यावर मी अतिशय सिनेमाच्या संदर्भात सांगते, त्या वेल डन आई ह्याच्यातली मी आई करता करता मी माझ्या आईशी इतकी जवळ झाली ना ह्या काही दिवसांमध्ये. माझे बाबा जाऊन आज जवळजवळ 13 वर्ष झाली. एका दिवशी अशीच मी घरी गेले होते आणि काहीतरी मला मोठं बक्षीस मिळालं होतं, की एक पुरस्कार मिळाला होता मला विधानसभे, म्हणजे काय का बाई, राजभवनमध्ये जाऊन त्याचा हे झालं होतं, बक्षीस समारंभ झाला होता. तर तो मी आले आईला घेऊन आणि आईला मिठी मारली, तर आईच्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटलं मला बक्षीस मिळालं असेल म्हणून असेल, नाही का. तर म्हटली, बाई गं किती वर्षांनी तुम्हाला जवळ घेतलं जो विशू. काटा आला अंगावर अक्षरशः. जेव्हा मी घरापासून लांब असते आणि तो जो पाठीवरचा हात आहे हो मिस करते, तशी आई माझी किती वर्ष ही मिठी पोरांनी तिला मारायची मिस करत असेल, हे मला त्यावेळेला जाणवलं. नाही, आता मी आईला गेले की मी आईला मिठी मार, पाया पोळ असं सगळं करत असते. पण दॅट वॉज अ मोमेंट की मला तेव्हा रिअलाईज झालं की यार खरंच खूप वर्ष झाली आपण आईला जवळ घेऊन मिठ्या मारून असं. अगदी. आणि ह्या वेल डन आई म्हणजे इट इज ऑल अबाउट आई. त्या चित्रपटातल्या आईबद्दल आहे सगळं काही. ट्रेलरमध्ये आई, पोस्टरवर आई दिसते आपल्याला. आणि ना असं हवं असतं प्रत्येक कलाकाराला की एक माझं पोस्टर असावं, मी दिसावी अख्ख्या पोस्टरमध्ये, किंवा ट्रेलर हा माझ्या अवतीभवतीच असावा. राईट. मला सांग, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे टप्प्याटप्प्याने येत गेल्या, करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर येत गेल्या, हळूहळू आल्या की आत्ता आल्या, काय आहे परिस्थिती? हळूहळूच येत गेल्या. म्हणजे शांतेचं कार्टावर पहिल्यांदा माझं पोस्टर लागलं. आम्ही सगळेजण होतो, सगळेजण, भाऊ होता त्याच्यात, दर्शन होता. तर तेव्हा अरे टप्प्याटप्प्याने आलं, पोस्टर लागलं. आता कूर नाटक जरी मी प्रोड्यूस केलं असतं तरी मला माझ्या स्वतःवर नाटक करताच आलं असतं की करेक्ट, फक्त माझ्या एकटीसाठी मी असेल. तर असं मी नाही विचार केला. मला ती कलाकृती छान असायला हवी, ती छान नाटक असायला हवं, प्रोडक्शन चांगलं चालायला हवं, हा विचार केला. तर पैसा लावलाय कोणीतरी, माझी मैत्रिणी माझ्याबरोबर चला केलं, स्वतःसाठी नाटक करणं किती सोपं होतं. पण नाही, तरी सुद्धा मी आता दमयंती दामलेमध्ये तू म्हणशील तर मला सगळं नाटक माझ्यावर आहे, म्हणजे ते आई, त्या सासूवर आहे, त्या आईवर आहे. तर मग तिथे सुद्धा मला सोपं होतं की फक्त माझाच एक चेहरा लावावा. तर आम्ही नाही म्हटलं सगळे कलाकारांचा आपण पोस्टर असायला पाहिजे, कारण प्रत्येकाची एक आवड असते, वाटतं, इच्छा असते की यार माझं नाव असलं पाहिजे, माझं पोस्टर असलं पाहिजे. म्हटलं एकटं असं नसतं कधी कलाकृती. आता सुद्धा वेल डन आईमध्ये स्वतःचा एवढा पोस्टर बघताना आनंद होतोय, भीती पण वाटते, जबाबदारी पण आहे, लोक आपला चेहरा बघून येणार. तर ती एक धडपड पण, म्हणजे काळजी पण असते, हुरहुर पण असते. पण टप्प्याटप्प्याने झालं यश आणि याच्यात आनंद आहे. म्हणजे असं मला कधीच डायरेक्ट वर चढताच येणार नाही ना ग. पायरी पायरीच वर चढावं लागतं आणि तो सगळाच आहे, गाळापासून वर आलेलो आहे ना आम्ही पण. म्हणजे त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने यश आलेलंच खरं तर शेवटपर्यंत टिकतं. म्हणजे एकदम अर्ध्या हळकुंडानेपेक्षा घासत घासत आलेलंच चमकतं असं वाटतं, तावून सलाखून निघालेलंच चमकतं. अगदी. पण हे आपण ना म्हणजे बोलतो आता की नाही यार स्ट्रगल बघितला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची किंमत नाही कळत. पण ना जेव्हा आपण त्या फेजमध्ये असतो ना तेव्हा अनेकदा सेल्फ डाऊट असतो की कधी संपणार आहे हे सगळं, किंवा कधी आपण एस्टॅब्लिश होणार आहोत. इतक्या वर्षात जेव्हा स्ट्रगलिंगच्या दिवसामध्ये तुला कधी असं वाटलं होतं की आता संपावा स्ट्रगल आणि छान काहीतरी सुरू व्हावं? रोज वाटायचं म्हणजे संपावा स्ट्रगल, पण म्हणजे पण तरी सुद्धा स्ट्रगल काही संपत नाही. मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की एक नाटक संपलं की आता दुसरं नाटकाचं काय, तिसऱ्या नाटकाचं काय, आता ही सिरियल संपली आता पुढच्या सिरियलचं काय. त्यामुळे हा स्ट्रगल आहेच. पण थांबावं लागलं कधी? काम नाहीये जरा नाही, असं नाही झालं. म्हणजे परमेश्वराच्या कृपेने असं नाही झालं. एकातून एक काम. आणि 2 महिन्याचा 3 महिन्याचा गॅप तर माणसाला हवाच असतो. म्हणजे तो तर मला मिळाला, ह्याच्यासाठी मी खरंच परमेश्वराचे आभार मानते. म्हणजे एकातून माझे एकावी 2-2 शो चालले होते. म्हणजे आंबडगोड पण चालली होती आणि शेजारी पक्का शेजारी पण चालली होती, कार्यदुरावा पण चालली होती आणि बुलेटिन पण चालली होती. त्यामुळे हे असं चालूच आहे. आता सिरियल चालू आहे, नाटक पण चालू आहे, कूर पण चालू आहे. त्यामुळे मला असं थांबावं नाही लागलं. हा स्ट्रगल संपावं असं वाटतं. आजही मला असं वाटतं की स्ट्रगल संपावं यार. म्हणजे कसं काहीतरी भयंकर मोठी एक अमाऊंट असावी, बँक बॅलन्स. आणि मला असं वाटलं की आज मला काम नाही करायचंय,
किंवा हे 4 महिने मला काम नाही करायचं, मला कुठे मस्त फिरायला जायचं आहे, तर मला ही देवळच करायची आहेत, मला रामेश्वरात जायचं आहे, मला अमुकच जायचं आहे, असं मला खूप वाटतं. आणि मग त्यावेळेस वाटतं की यार आई दे बाई काहीतरी मस्तपैकी अमाऊंट, म्हणजे मला पोराबाळाचं झालंय, आता मी स्थिरावले, आता हे सगळं सोडून आपण निघूया, असं खूपदा वाटतं मला, खूपदा वाटतं. ती ओढ आहे मला. मला असं वाटतं की मी काही एक वर्षांनी मी कदाचित रिटायरमेंट घेशील. रिटायरमेंट म्हणता नाही येणार, पण ब्रेक घेऊन मी कुठेतरी माझ्या जर्नीला निघून जाईन असं मला खूप वाटतं. कारण याच्याशिवाय जगू शकत नाही मी. नाही खरंय. वर्कोहॉलिक आहे, किती रमेन माहित नाही, म्हणजे आता आय डोंट नो किती. आता तरी मी आता दिवसातले 4-5 तास माझे देवामध्ये जातात. 2 तासाची पूजा, मंत्र पठण, संध्याकाळी पुन्हा रात्री झोपण्यापूर्वी काहीतरी वाचन, ह्याच्यामध्ये जातात. अजून काही दिवसांनी माहिती नाही किती वर्ष मी किती काळ मी याच्यात घालवेन, पण ती ओढ आहे कुठेतरी काहीतरी आहे. बापरे, 4 तास देवपूजा. माझे 2 तास तर देवपूजेला सकाळी. किती वाजता उठतेस? आता शूटिंग नाहीये त्याच्यामुळे जरा देव माझे उशिरा उठतात, नाही तर त्यांना बिचारांना 5:30 वाजल्यापासून कामाला लावलेलं असतं मी. पण जे मगाशी मी तुला प्रश्न विचारला, तू सेल्फ ड्राईव्ह करतेस, ड्रायव्हर ठेवू शकतो आपण, राईट? हो, पण नाही झेपत ते ड्रायव्हर ठेवणं मला, कारण आपले वर्किंग आवर्स असे आहेत ना की कोणी तयारच होत नाही आणि मग 2.25 पैसे मागतात, तर मला असं वाटतं की नको. आणि दुसरी गोष्ट, मला स्वतःला ड्राईव्ह करायला खूप आवडतं. आता असे गाड्यांचे कधी प्रॉब्लेम्स होतात काही, तर मला कंटाळा येतो की अरे ड्रायव्हर बरं झालं असतं, पण ते वन्स इन अ व्हाईल. पण मला स्वतःला ड्राईव्ह करायला, कारण माझ्यासाठी ड्रायव्हिंग मेडिटेशन सारखं आहे. ओके, मला माझा वेळ. आणि मला तो ड्रायव्हर असला, इव्हन आता मी माझ्या नवऱ्याशी, माझ्या मुलाशी, माझ्या मित्रमैत्रिणीशी काही बोलायचं झालं तर बऱ्याच वेळा आपण गाडी ब्लूटूथवर टाकून गप्पा मारत असतो. मग तो वेळ मला कोणाला द्यायचा नसतो, तो माझा मी टाईम असतो. वेन आय एम ड्रायव्हिंग, दॅट इज मी टाईम. त्याच्यामुळे मला तो कोणाशी शेअर नसता करायचं, म्हणून खरं तर ड्रायव्हर नाहीये. पण ती ट्रेन जर्नी ते 4 व्हीलर जर्नी, ते ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे तुझ्यासाठी? क्विक एक्सेप्ट केलेलं आहेस का? असं होतं ना की आपण ट्रेननी पटकन पोहोचतो 40-50 मिनिटात, कुठेही पोहोचा 1 तासात, पण गर्दी असते ती असणारच, म्हणजे ती वाढतच जाणार वर्षानुवर्ष. पण त्यानंतर आपण आपल्या प्रायव्हसीमध्ये येतो, आपण आपल्या गाडीमध्ये येतो, राईट? आपल्याला हवी तशी आपण आपल्या स्पीडनी चालवू शकतो, पण वेळ खूप लागतो. आणि आत्ता मुंबईचं ट्रॅफिक बघता, मला सांग, बॅक टू नॉर्मल डेज जरा ट्रेननी प्रवास करावा असं? अगं मला खरं सांगू, आता ट्रेनचं भय वाटतं. ट्रेनचं खरंच भय वाटतं. मी अजून मेट्रोमध्ये नाही चढलेली. मला ते जिने आता फार चढवत नाही, त्यामुळे आधी मला असं वाटतं की कधी आता मी चढणार, कधी माझी बॅग आणि कधी मी काय देवा. मला ते म्हणजे मी असा विचारच करू शकत नाही की मी ट्रेननी प्रवास करते. मला तर विमानाने सुद्धा कंटाळा येतो. गाडी, मला असं वाटतं की तिथे पण गाडी गेली असती तर किती बरं झालं असतं. मी माझ्या लेकाला म्हटलं मी लंडनला येते गाडी घेऊन, तर म्हणाला आई गप्पा बस. अरे म्हटलं ठाणा ते लंडन लोकांनी प्रवास केलाय बाय कार, मग मी पण येईन. 15 लाख वगैरे 20 लाख 25 लाख लागतील, मी साठवते शपथ, आणि मी येईन, असं मी त्याला म्हणलंय. तर माझी धावपळ, हो आपण पण जाऊया, असे आमचे काही मनसुबे असतात की मला गाडीने जायचंय. आय लव्ह ड्रायव्हिंग समहाऊ. तर तो प्रवास माझ्यासाठी ना, ट्रेन सुटलं ना आणि मी गाडीमध्ये आले तर मला तर प्रवास कधीही न विसरण्यासारखा आहे. पण हा जो स्वतःचा प्रवास आहे ना, मी टाईमवाला, तो मग मी खूप एन्जॉय करते. आपली इम्प्रूव्हमेंट पण आहे ना आपल्या फायनान्शियल स्टेटसमध्ये. म्हणजे ट्रेनचा प्रवास आहे, मी कधी अरे यार कधी आता मी अंबरनाथला जाणार आणि काय माझं, मी कधीच तेव्हाही माझ्या प्रवासाला नावं ठेवली नाही. तेव्हाही मी प्रवास खूप एन्जॉय करायचे, तेव्हाही मी दरवाजात उभी राहायचे, वारं खात खात मी यायचे. त्या गर्दीचा, त्या काय म्हणूया घामाचा, त्या परिश्रमाचा, त्याचा मला कधीच त्रास झाला नाही, खरंच सांगते. आणि सेम मला माझ्या गाडीमध्ये मला येते तेव्हा मी AC लावलेला असतो, पण ट्रॅफिकचा मला एवढाच असा त्रास होत नाही. माझ्या नवऱ्याला खूप त्रास होतो, काय आता किती गर्दी असेल तिथे, एवढं काय असू दे ना, मग काय झालं, आपल्या गाडी आहे. हे सुदैव नाही का 2 व्हीलरवर तर नाही उन्हाचे चटके खातोय, गाडी आहे, हां जाऊ शांतता. मी खूप शांत असते, म्हणजे मी तसा वेळ बघते रादर, की मला जर माहिती इथे 1.5 तास लागणार ना, तर मग मी हातात 15 मिनटं आधी ठेवते आणि निघते, की नाही काही झालं पुढे मागे तरी 15 मिनटं आहेत आपल्या हातात, असं म्हणून मी निघते. पण मला प्रवासाचा खरंच एवढा सुद्धा त्रास होत नाही, मला आवडतो प्रवास. वा वा, किती मस्त. बरं मला सांग, रेखाने दिलेली ती साडी नेसली आहेस अजून? नाही, अजून पण नाही नेसली. नाही नेसली अजूनही. ती त्या सिल्वर रंगाच्या, त्या मोती कलरच्या कापडामध्ये त्याच रशिनी गुंडाळलेली आहे, अजूनही तिला नेसलेली नाही मी. आणि माहिती नाही कधी नेसेन. पण तुझ्या विचारात आहे ती साडी नेसायची, कारण तिला बरीच वर्ष. हो, पण मी मध्ये मध्ये काढते, तिला जरा उघडून ठेवते, व्यवस्थित आहे की नाही, कधी काढते मी तिला पोटलीच्या बाहेर. कधी नेसेन माहिती नाही, आय डोंट नो. तसा एक प्रसंग आयुष्यात छान आला पाहिजे
मे बी मुलाचं लग्न का नाही? नाही, आपल्या क्षेत्रातच काहीतरी छान कुठले तरी बक्षीस समारंभ म्हणा किंवा बरं, साड्या हा जीव की प्राण हो. असतात बायकांचा, आणि मी तुला अनेकदा छान साडी कॅरी हो. करतानाही बघितलंय. तुझ्यात कसे पेशन्स आले की रेखाजींनी दिलेली साडी तू अजूनही ओपन नाही केली, दॅट टू काळी कांजीवरम? हो, नाही उघडली. पेशन्स नाही, म्हणजे मग खूप वेळ इच्छा होते की आता त्याच्यावर मी ब्लाऊज पण दरवेळेस शिवते, हे नेसूया, हे घालूया आपण त्याला मॅचिंग बिचिंग. मग ते बऱ्याच दिवस होतं, नंतर मग ते दुसऱ्या कुठल्या तरी साडीवर वापरलं जातं. पण ती साडी तशीच आहे. त्याच्यावरचं ब्लाऊज आजही मी शिवलेलं आहे, अजूनही शिवून ठेवते मी, की कधी वाटलं तर पटकन नेसायला हवी आपल्याला अशी. पण माहित नाही का, अजून मला असं वाटतं की तो प्रसंग अजून यायचा आहे असं वाटतं. किती वर्ष झाली असतील त्यांनी तुला ती साडी देऊन? सुपर नानी सुपर नानी 2014. ताई, 11 वर्ष झाली. हो, 2014. तशीच आहे ती तशीच आहे साडी, तशीच आहे, त्या सिल्कच्या कपड्यात तशीच गुंडाळलेली आहे. आई नेसली ग. नाही. आणि मी म्हंटल की यार असं कसं एवढा संयम ठेवला? लताबाईंनी दिलेली 2 साड्या मला दिल्या होत्या. हा. त्यांनी दिलेली ती निळी साडी एक मी नेसली, हा. त्यातली एक येल्लो साडी आणि ती काळी साडी. लताबाईंनी तुला कधी दिल्या होत्या? लताबाईंनी आता त्या जायच्या आधी एक 6 महिने त्यांनी मला साड्या पाठवल्या त्या घरी. हा. पेशवाई सिल्कच्या 2 साड्या, ओके. एक लाल रंगाची आणि लाल नाही, एक निळ्या निळ्या रंगाची रंगाची. आणि एक पिवळ्या रंगाची, अशा 2 साड्या त्यांनी मला पाठवल्या होत्या. त्यांना ते माझं हास्यजत्रामधलं ते वालीदवालं म्हणजे उर्दूवालं स्किट खूप आवडलं. त्यांचा 19 मिनिटाचा फोन कॉल आहे माझ्या बाबाशी. तो मला म्हणजे कायम स्मरणात आहे. तो समीर पण होता त्यावेळेस, मी पण होते, आणि त्या बोलत होत्या आणि त्या सांगत ज्या पद्धतीने तू उर्दू वगैरे बोललीस ते कमालीचं बोलली, असं फार कमी लोकांना येतं. मी इतकी वर्ष गाते तर मला सुद्धा उर्दू बोलताना टेन्शन येतं. म्हटलं अहो तुम्ही नका बोलू हे. तर त्यांनी ते त्यावेळेस मला खुश होत, मला माहिती पण नव्हतं, पण म्हटलं तुझं ॲड्रेस देऊन ठेव. त्यांच्या असिस्टंटला सांगितलं ह्याचा ॲड्रेस घे, आणि मग त्यांनी मला काहीतरी तुला गिफ्ट पाठवलं. मग त्यांची सही आणि 2 पेशवाई सिल्कच्या साड्या त्यांनी मला पाठवल्या. म्हणजे नेव्हर, कधी विसरण्यासारखा नाही, कधी नाही विसरू शकत. प्रेम यार खरंच. आणि लॉकडाऊन मध्ये तुम्ही तारलंय लोकांना. आणि त्यांनी 19 मिनिटं ते इतक्या भरभरून बोलल्या होत्या ना की मी सुद्धा नाटकात कामं केली आहेत, अमुक, त्यांची लहानपणीच्या गप्पा मारतो ना आपण, तसं त्या छान बोलत होत्या. आणि त्यांचा आवाज ऐकणं आपण या कारणाने, म्हणजे आपण एरवी गाणं लावतो ती गोष्ट निराळी, आणि आपल्याशी बोलतायत हे फार म्हणजे. आणि ती व्यक्ती लक्षात ठेवून त्यांना आवर्जून फोन करून बोलणं हे ऑल टुगेदर वेगळं आहे. म्हणजे कौतुक आहे. आपण पण असं म्हणतो की त्यावेळेस धन्य होतो की अरे आपल्या ह्या जन्मात हे सगळं करायला मिळतंय, हे आपलं भाग्यच आहे असं वाटतं त्यावेळेस. तर त्यांनी त्या 2 साड्या, तर त्यातली ती पिवळी साडी मी अजून नेसलेली नाही आहे, आणि रेखाबाईंनी दिलेली साडी ही पण नेसलेली नाही. त्या दोन्ही साड्या एकत्र ठेवलेल्या आहेत मी. कधी नेसेल माहिती नाही. आमच्याकडे देवींना नेसवण्याची हे आहे म्हणजे का, आपल्या गौरींना नाही का साड्या नेसवत, तर लताबाईंनी दिलेल्या दोन्ही साड्या गौरीने नेसवल्या, आणि त्यानंतर एक वापरायला काढली आणि एक ठेवली अजून. किती साड्या असतील तुझ्याकडे अंदाजे? कलेक्शन किती साड्यांचं? खूप आहे. तू कशावर स्पेंड करतेस सगळ्यात जास्त? साड्यांवर, ज्वेलरीवर? साड्या साड्यांवर स्पेंड यायला हवं कधीतरी. ये ना, कधी डल्ला मारायला यायला पाहिजे. ये कधीच ये. पण मी ऍक्च्युली ना साड्या वापरून झाल्या की माझं कपाटाचं साड्याने भरलेलं तुला दिसणार नाही. मी त्या सगळ्या देऊन टाकते. हा, म्हणजे माझ्या 2-3 मैत्रिणी आहेत ज्या आश्रमांशी निगडीत कनेक्टेड आहेत, मग मी त्यांना देते. मग खूप वापरलेल्या साड्या त्यांना, किंवा माझ्या घरातल्या 4 बायका आहेत म्हणजे ज्या माझं घर सगळं सांभाळतात. म्हणजे अंबरनाथच्या घरी दुकानातल्या 2-2 जणी आहेत. तर मला असं वाटलं की अरे चांगली साडी आहे, वापरली असते तरी छान आहे, मग मी तिकडे देते. किंवा आपल्याच नाटकांना आपण वापरतो साड्या पुन्हा त्याच, असं खूप करते. त्यामुळे साड्यांचं कपाट भरलेलं असं तुला दिसणार नाही, पण वापरात असलेल्या साड्या भरपूर असतील. पण यू रिमेंबर तुझी पहिली कमाई आणि त्याचं तू काय केलं होतंस? म्हणजे नाटकातली पहिली कमाई? हा, या क्षेत्रातली फर्स्ट पे तुझा, जे तू काय केलं? तसं नाही, मला आता सगळे संसारासाठीच होते पैसे. स्वतःला खर्च करणं वगैरे फार कमी असायचं. सगळं स्वतःसाठी, सगळं संसारासाठीच. काय आणायचं बिणायचं, लाईट बिलं भरायची, फोनचं बिल भरायचं, सगळं त्याच्यातच जायचे पैसे. पण मला आठवतं की एकदा भटाचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळालं मला, नॉमिनेशन मिळालं. मग बक्षीस समारंभाला जायचं, तर साडी माझ्याकडे छान असायला हवी, मला छान दिसायला हवी, म्हणून मी पहिल्यांदा महागाची साडी घेतली खूप, म्हणजे 5,000ची वगैरे. आणि तेही मला सांगितलं आईने, थांब मी देते, तू नको देऊस. तर ती 5,000ची पहिली माझी साडी घेतली, ज्याच्यात माझी कमाई ठेवली. तिथं म्हटलं अर्धे देऊया. मग अर्धे मी दिले होते आणि अर्धे तिने दिले होते. सो ती माझी सगळ्यात पहिली शॉपिंग म्हटलं तर ती आहे. पण तू सेफ प्लेअर आहेस पैशांच्या बाबतीत का उधळते? लय उधळी आहे मी, लय उधळी आहे. म्हणजे मला असं वाटतं की हां, पैसा काय येईल,
म्हणजे काय तो पुरून ठेवण्यात काय अर्थ नाही. आत्ता एक लाईफ मिळालं आहे, त्याच्यात जे हवं ते नाही केलं, ते नाही जगलं तर काय गंमत आहे असं. म्हणजे माझा मुलगा किती 7वीत होता त्यावेळेस मी कॉमेडी सर्कस करत होते. तर कॉमेडी सर्कस काही तर खूप व्यवस्थित पैसे पर डे, मला 17 एपिसोड खेळायला मिळणार होते, ते मी 39 एपिसोड खेळले. 39 दुप्पट झाला होता तो प्रवास. तर त्याच्यातून मला व्यवस्थित पैसा मिळत होता. पण मी म्हटलं की काय करायचं असं करून, नाही का, गाडी बी घेतली असती, घर बी घेतलं असतं, काहीतरी बुक केलं असते. तर मग घर तर माझ्याकडे होतं, गाडी तर माझ्याकडे होती. म्हटलं आता काय, तर मग मी काय केलं, माझ्या दीराच्या मुलाला म्हणजे आमच्या साहिलला आणि अभिनयला आणि त्याच्या एका मित्राला, त्या दोघांना केसरी टूरचं बुक केलं आणि त्यांना पॅरिसला पाठवलं. म्हटलं जा, आम्ही नाही गेलो तर तुम्ही जा. असं करून 8 दिवस त्यांची टूर अरेंज केली आणि तिघांची आणि ते तिघही पॅरिसला गेले असं. तर त्याच्या मित्राच्या आईवडिलांनी मात्र नंतर हळू पैसे दिले मला, पण पाठवलं मात्र त्यावेळेस. कमाल यार. असं म्हटलं जाय, खर्च होईल तो होईल, गेले 5-6 लाख रुपये घे असं म्हणून मी त्यांना पाठवलं. त्यामुळे हां, म्हणजे असं नाही म्हटलं आम्ही कधीच बघ, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर सगळे देवस्थान, याच्या व्यतिरिक्त कधीच कुठे फिरलेले नाही मी. हनीमूनला पण गेले पन्हाळावर, कोल्हापुरात. काय म्हणजे ओके. तर त्याच्यामुळे असं कधी फिरलेलं नाही. तर म्हटलं आपल्याला आत्ता शक्य आहे, पुढे माहिती नाही, आपलं इतकं स्थैर्यत्व आपल्याला कधी लाभणार माहिती नाही. आत्ता शक्य, आत्ता कार्यक्रम जा, दिलं पोरांना पाठवून. तेव्हा माझ्या दिवशी पैसे आले ती दिवाळी. हां, ती दिवाळी. आता तसंच आहे ना ग, हातावर पोट असलेली माणसं आपण असं. त्याच्यामुळे त्यांना पाठवलं. अशी उधळी आहे जरा मी. माझी आई पण ओरडते मला की जरा जाटून ठेवतं. आत्ता कुठे जरा एवढ्या बिबड्या केल्यात की पोरांच्या शिक्षणासाठी आपल्याला काही आजारपण आली तर काहीतरी कुठेतरी जायला नको, एक असावं असं. आई ग ताई, पण मी आत्ता आपण जेवढ्या गप्पा मारल्या ना त्याच्यानं मला कळलं की एकतर तुझा कमालीचा प्रॅक्टिकल स्वभाव आहे, कमालीचा एक्सेप्टन्स आहे तुझ्यामध्ये. आता आलाय खरंच. आणि या 2 गोष्टींना हव्यात, नाहीतर मग झालं. आपण इन जनरलच ना आपल्या स्वतःच्या एका आत्मशांतीसाठी हे सगळं करतो की नो नॉनसेन्स, राईट? बिकॉज हे सगळं लीड करतं आपल्या मेंटल पीसला, आपल्या मेंटल हेल्थला. तू मगाशी एक छान शब्द वापरलास की तू म्हणजे गाळातनं आलेली आहेस, तू शिकत शिकत गेली आहेस. मला सांग, इतक्या वर्षात तू तुझ्या मेंटल हेल्थकडे किती लक्ष देतेस? बिकॉज रोज वेगळे इमोशन्स, रोज वेगळे कॅरेक्टर, कधी हसवणं कधी रडवणं, हे सगळं आलं, घरचं बऱ्याच गोष्टी आहेत, राईट? तारेवरची कसरत. तू किती प्रायोरिटाईज करतेस तुझी मेंटल हेल्थ, तुझा मेंटल पीस, आणि जाणीवपूर्वक तुला लक्ष द्यावं लागतं, देतेस काय नेमकं? पूर्वी नव्हतं असं काही मेंटल हेल्थची काही आपली जबाबदारी असते, आपलं मन किंवा डोकं शांत ठेवायचं. असं वाटतं की परिस्थिती तसं आपण वागतो. पण आता नंतर जरा हल्ली थोडं वयाचं शहाणपण येतं ना 40 नंतरचं, मग लक्षात आलं की नाही यार, आपण जरा मानसिकरित्या सुद्धा स्वतःला सांभाळलं पाहिजे. शारीरिकदृष्ट्या आपण हे असे आहोत, पण आपल्याला मानसिकदृष्ट्या पण स्वतःला सांभाळलं पाहिजे. तर मग त्याच्यासाठी जरा स्वतःवर काम करायला लागले. आता हळूहळू जरा त्याला मार्ग सापडलाय. तर हो, पूर्वी म्हणजे आता मला आठवतं की एक जावं लागलं मला पण सायकेट्रिस्टकडे. असं नाही की मी कोणाचं बरोबर कन्सल्ट केलं नाही. मी गेले होते काही दिवस मैत्रिणीकडे माझी कन्सल्ट करायला. तर तिने मला सांगितलं की मला एका शब्दाचा प्रचंड तिटकारा होता, स्टॉप या शब्दाचा. तो स्टॉप शब्द बघितला ना, त्याच्यात काहीतरी एक मागे बॅकस्टोरी आहे त्याला, पण तो स्टॉप बघितला ना मग चिडचिड व्हायची. त्यामुळे बॅरिगेट आलं ना, त्याच्यावर तो स्टॉप दिसला ना, मग भयंकर अशी अस्वस्थ आणि चिडचिड व्हायची. आणि तर मला असं वाटतं की यार, ह्याच्यावर काहीतरी आपण करायला पाहिजे. मग माझ्या मैत्रिणीकडे मी गेले, तिने मला काही गोष्टी सांगितल्या, लिहून काढ जे तुला वाटतं त्या गोष्टीबद्दल, त्या काय घटनेबद्दल ज्या तुझ्या आठवणी आहेत त्या लिहून काढ, त्या जाळून टाक, त्या फाळून टाक. जेव्हा तुझं रडणं थांबेल त्यावेळेस समजायचं की तू आता वॉशआउट केले असते. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग ते केल्यानंतर आपल्याला फायदा पडतो ह्याचा. या सगळ्या गोष्टी हे काही वेड्यासारखं नाही, ह्याला काहीतरी शास्त्र आहे, उगाचंच काहीतरी मानसिक शास्त्र आहे, याला काहीतरी आहे. मग नंतर त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलं. मग मी स्वतःच आता पण सांगू का, आता मोबाईलवर अनेक गेम्स असतात. बऱ्याचदा आपण आपल्या गोष्टींमध्ये पण फालतू गेम खेळत बसतो, पण त्याच्यात ना 1-2-3 गेम असे आहेत ना की ज्याच्यात तुला वेगवेगळे रंग दिसतात. माहितीये, ते बॉल असतात, त्याच्यात रंगीत असतात, रंग ते रंग आयुष्यात येणं फार गरजेचं असतं. आपण बऱ्याचदा एकाच ह्याच्यात असतो आपल्या, पण ते रंग दिसत नाही. आपल्या आजूबाजूला इतके रंग असतात, पण ह्या वाहनाला आपण कधी हात लावत नाही, कारण वेळच काढत नाही आपण स्वतःसाठी.
तर मग नंतर लक्षात आलं की मग त्या रंगांचा खेळ खेळल्यावर मला जरा शांतता वाटते. मग त्याच्यानंतर स्वतः ड्रॉइंग केल्यावर मला जरा शांतता वाटते. मी जेव्हा अस्वस्थ होते तेव्हा मी काहीही काढत बसते, मोबाईलवर ड्रॉइंग करत बसते. सो ह्या मोबाईलवरचा मी माझ्यासाठी असा पीसफुल पण वापर करून घेतलाय. मग नंतर मला थोडंसं अध्यात्माकडे थोडंसं देवाचं आकर्षण व्हायला लागलं. मग मी अथर्व शीर्ष म्हण, श्रीसुक्त म्हण, त्याचे पाठ कर, पोथी वाच, स्वामींची आणि ऐक, तारक मंत्र म्हण, ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागले. आणि आता मी जरा खूप स्थिरस्थावर झाले मानसिकदृष्ट्या सुद्धा. नाही तर पूर्वी जरा कोणी काय बोललं की त्याच्यावर माझा आनंद टिकून असायचा. आता मला नाही, आता मला वाटतं की नाही, आता तुला काय बोलायचं ते बोल, मला माहिती आहे माझा आनंद कशात आहे, मी त्याच्यामुळे डिस्टर्ब नाही होणार. आता मला जरा ते ह्या स्टेजवर आली रे. तर पूर्वी काय झालं की डोक्याला त्रास, हा मला असंच कसं बोलला, मग तो असाच कसा वागला, मग डोळ्यात पाणी गळगळ, मग दिवसभर जेवण नाही, काही नाही, लक्ष नाही कामांमध्ये, अस्वस्थ आत्मा. म्हटलं नाही, दिस इज नॉट गोइंग टू हेल्प अस. आपल्याच स्वतःचंच कारण असायला हवं. एक तर कलाकार म्हणून कसं असतं दर्शना, आता तू माझा इंटरव्ह्यू घेतेस, हा जर लोकांना आवडला तर तो इंटरव्ह्यू 100% पास. अदरवाईज तो नाही. कलेची पावती अशीच असते ना, जर मी केलेलं काम लोकांना आवडलंच नाही तर त्याची पावती कशी मिळणार. म्हणजे त्यांच्या आनंदावर माझा आनंद टिकवणे हे आपल्या कलाक्षेत्राचं हे पार्ट आहे. म्हणजे तो दॅट लाईन की त्याच्या आनंदावर माझा आनंद टिकवणे. त्याच्यामुळे आपण आधीच ह्या क्षेत्रात होतो की दुसऱ्याच्या आनंदावर आपला आनंद टिकवणे. त्याच्यात पुन्हा कुणी काय बोललं आणि त्याचा आनंद आणि माझा आनंद, ह्या आनंदाची खेळ, तर मी कधी आनंदित होणार. म्हणून मग मला ते आत्ता जरा गम्य सापडले की नाही यार, आपण ध्यानाला बसलो, आपण आपल्यात असलो. मग मला आता हल्ली अंतर्मुख असते, स्वतःमध्येच असते, आत्मकेंद्रीय असे वगैरे शब्द पण लावले जातात. पण मला त्यांनी काही फरक पडत नाही. मला असं वाटतं की मला आत्ता आनंद जगावंसं वाटतंय, मला आत्ता हे करावंसं वाटतंय, मी हे करेन. मला आत्ता तुझे छान बोलावंसं वाटतं, मी बोलेन. मला आता तुझ्याशी बोलावंसं नाही वाटत आहे तर मी शांत राहीन, मी नाही बोलणार तुझ्याशी काही. कारण मी तू काहीतरी वागलेली असते त्याच्यामुळे मी डिस्टर्ब झालेली असते आणि मला ते पुन्हा मी बोलेन आणि त्याच्यामुळे तुला पण त्रास होईल, मलाही त्रास होईल, ते मला नकोच आहे. त्यापेक्षा शांत राहूया ना, बोलूया. वा, प्रत्येक वेळी सगळ्यांनाच आनंदित करणं शक्य नसतं, त्याच्यावेळेस आपण आपली बंद केलेलं बरं. असं क्या बात, कमाल. हे पण हे खरं आहे, आपण सगळ्यांना नाही आनंदित नाही करू करू शकत. शकत. आणि माझ्यानुसार तू मुरडशील स्वतःला असं नाही होत. त्यामुळे आता जरा मी खूप शांत झाली. आता जरा मी देवाचं नामस्मरण करत असते, ह्याच्यामध्ये असते, मग शांत आहे. कमाल. सो याच नोटवर एक छोटासा कॅन्डिड शाईन रॅपिड फायर खेळूया आपण. जरूर. काही प्रश्न विचारेन मी तुला. तर तुझ्या आयुष्यात त्या गोष्टी तुला किती गोल्डन वाटतात किंवा ते सोनेरी क्षण तू माझ्यासोबत शेअर करायचे. तर पहिला प्रश्न, तुझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सोनेरी दिवस कोणता असं तुला वाटतं? काय, रेखाजींची भेट आणि त्यांनी दिलेली साडी हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सोनेरी क्षण आहे. ओके. तुला आजवर मिळालेली गोल्डन कॉम्प्लिमेंट? बापरे, असं एका वाक्यात सांगणं अवघड आहे. किस्सा पण सांगू शकतेस तू. अशा खूप आहेत दर्शना, खूप आहेत. म्हणजे गोल्डन मोमेंट, गोल्डन कॉम्प्लिमेंट खूप आहेत. पण तरी सुद्धा जर आपण अगदी सुरुवातीच्या काळातली जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन मिळतं ना, ती एक मोमेंट मी तुला सांगावीशी वाटते. जेव्हा दूरदर्शनवर ना मी लागली वाट आणि हसत खेळते कार्यक्रम करायचे आणि ट्रेननी प्रवास करायचे, तर असेच बसले होते तर एका गावच्या बाईनी मला ओळखलं आणि ती म्हणली की अरे, ही नाही का ती तिच्या नवऱ्याशी भांडत असते बाई टीव्हीवर, ही तीच आहे. तर हे काही तिने मला दिलेली कॉम्प्लिमेंट आणि तिने मला जवळ घेतलेलं ते मला अजूनही आठवतं. अजून एक गोल्डन कॉम्प्लिमेंट मला तुला सांगावीशी वाटते. मी नवीन गाडी घेतली होती आणि काहीतरी घरात खट्टू झालं होतं. मी तुला म्हणल्याप्रमाणे डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या. आणि त्या दिवशी नेमकी ना मी पर्स घ्यायची विसरले होते पैशांची. आणि मी ड्राईव्ह करतोय तेवढ्यात एक सिग्नलवर उभे असतात तृतीयपंथी, तो माझ्या जवळ आला. त्याने माझे पैसे मागितले. म्हटलं मी पाकिट नाही लाई हूँ, पैसे नाही आहे मेरे पास, असं मी त्याला सांगितलं. तर त्याच्यावर त्याने डोळ्यातलं पाणी बघितलं तर तो मला म्हणाला की ठीक आहे, पैसा नाही, लेकिन जो आंखों में है वो तो दे दे. म्हणजे त्याला डोळ्यातलं पाणी माझ्या हवं होतं. तर ते म्हणजे मी कधीच नाही विसरू शकत. मी तर अक्षरशः बाजूला गाडीत केली आणि रडले. म्हणजे कदाचित मी मोकळे व्हावे यासाठी परमेश्वराने त्याला धाडलं असावं की जो आंखों में है वो तो दे दे. आणि मला हसू आलं अक्षरशः. तर ह्या काही गोल्डन मोमेंट आहेत ज्या कधीही न विसरण्यासारख्या. ओके. आयुष्यातली तुझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे? माझं पोट्टं आणि अभिनय आणि माझी एक मैत्रीण अर्चना आणि पॅडी कांबळे. वाव. नवऱ्याला तर काय. एक व्यक्ती जिच्याकडे बघून तू अजून सुद्धा खूप इन्स्पायर होतेस? अर्चना ठावरे. ओके. तुझ्यासाठी आजवरचा लाईफ चेंजिंग डिसिजन कोणता होता? लाईफ चेंजिंग ऑफकोर्स हास्यजत्रा सोडणे. मी कधीही आत्तापर्यंत माझ्या कुठच्याच कार्यक्रमांना किंवा येणाऱ्या कामाला नाही म्हटलं नाही. सो पहिल्यांदा मी आयुष्यात काहीतरी एवढं चालतं चांगलं काम बाजूला सारून
अशा ठिकाणी उतरत होते की जिथे माहिती नाही काय पुढे होणार आहे. Yeah. सो दॅट इज माय लाईफ चेंजिंग निर्णय. बाकी लग्न बिग्न हे पोराचं वगैरे सगळं होत असं, पण करिअरिस्टिक म्हटलं तर हा माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा निर्णय होता. ओके, तुझ्या आतापर्यंतची सगळ्यात जवळची भूमिका कोणती आहे? एक सांगायची का दोन का असं काही नाही? असं काय नाही, अनलिमिटेड सांग. सगळ्यात जवळची. माझ्यासाठी जवळची म्हणजे लाजू होती, म्हणजे शेजारी शेजारी पक्के शेजारी मधली, आणि आंबट गोड मधली दया, आणि आता रागिणी. ह्या 3 भूमिका माझ्या अतिशय लाडक्या आहेत. ओके, शेवटचा प्रश्न. तू साकारलेली आतापर्यंतच्या भूमिकांपैकी कोणती भूमिका तुला पुन्हा एकदा करायला आवडेल आणि का? मला परत म्हणजे शांतेचं कार्टमधली नाटकामधली शांता करायला पुन्हा आवडेल, तू आता जी आता मी करतेच आहे. त्यामुळे मला आवडेल ते नाटक करायला पुन्हा एकदा. आणि सिरियलमधलं म्हणशील तर मला आंबट गोड मधली दया करायला आवडेल पुन्हा एकदा असं. ओके, असं आहे. तर पण ताई, आपण कधीपासून प्लॅन करत होतो की खूप दिवस इंटरव्ह्यू करूया आणि फायनली तो घडला. नवरात्री ठरवलं, दिवाळी ठरवलं, सगळ्यात आज आपण छान निमित्त. 31 तारखेला चित्रपट येतोय तुझा, वेल डन आई, आणि जेन्युअनली वेल डन. तू मस्त करतेस सगळ्या क्षेत्रामध्ये. सो काय या निमित्तानं तुला प्रेक्षकांना सांगायला आवडेल सिनेमा पाहण्यासाठी? येस, हा सिनेमा ना, सिनेमाच्या बाबतीत 2-3 गोष्टी सांगू इच्छिते. म्हणजे वेल डन आई सिनेमा जरी हा हिरो नवीन असेल, म्हणजे प्रोड्युसरचा मुलगा असेल, तर सुद्धा त्या दृष्टीने ह्याच्याकडे बघू नका असं मला वाटतं. बऱ्याच वेळा प्रोड्युसरने पैसा लावला त्याच्या मुलाला उभं केलं असं असतं, पण तसं नाही आहे. ह्या सिनेमाची स्क्रिप्ट फार छान आहे, गोड आहे. एका वेगळ्या पद्धतीने आपण म्हणतो की कारुण्याला म्हणजे विनोदाला कारुण्याची झालर आहे, तसे ह्या विनोदाला मायेची ममतेची झालर आहे. यातली जी आई आहे ती अगदी हसत खेळत असणारी आई आहे. म्हणजे बऱ्याचदा आई असतात ना, टेन्शन आलं की मुलाचं सगळं सांभाळा, रडका, थोडंसं रडवेली अशी आई असते. म्हणजे अशी काय म्हणा, थोडंसं दुःख अशी आई हे नाही आहे. अतिशय हसत खेळत गमजा करणारी ही आई आहे, आणि ती लिहिली फार सुंदर आहे. म्हणजे जरी हे वेल डन आई म्हटलं तरी आईचा सिनेमा असला ना तरी सुद्धा सगळ्यांचा सिनेमा आहे हा. मुलाचा आहे, बापाचा आहे, हे सगळ्यांचा सिनेमा आहे. आणि या सिनेमामध्ये दिग्दर्शकाचं मला खास करून कौतुक करावं असं वाटतं की एका बैठं घर आहे, एका खोलीमध्ये हा अख्खा सिनेमा पिक्चराईज झाला आहे, पण त्याच्यात तुला एकदाही असं वाटणार नाही की सेम अँगल लागला आणि सेम मुवमेंट झाली आहे. वेगवेगळ्या मुवमेंटनी, वेगवेगळ्या अँगलनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. कॅमेरामनचे पण खरंच कौतुक आहे की छान त्यांनी लाईट्स वगैरे वापरले. एक छान गोष्ट आहे ही की जी मुलाच्या लग्नासाठी खटाटोप करते, आणि बैठं घर असल्यामुळे त्या सगळ्या चाळीतल्या अडचणी आहेत. शिवाय हिचा नवरा अत्यंत हेकेखोर आहे. आलेल्या स्थळांना सतत नकार देणं, कशाच्या जीवावर माझे माहिती नाही असतात असे कॅरेक्टर, माहिती आहे ना, की माझं तत्व आहे, मी ह्याचे मुरड घालणार नाही, असं ते कॅरेक्टर आहे. की विनोद हेकेखोर असतो ना, तो मला त्या विजय निकमच्या कॅरेक्टरमधून कळलं की अतिशय हेकेखोरपणा आहे. तर त्या नवऱ्याला सांभाळत तारेवरची कसत स्वतःच्या मुलाचं मग त्या लग्नासाठी घातलेल्या अटी, मग त्या अटी कशा मान्य करायच्या म्हणून अटीतटीचा सामना, ही सगळी गंमत म्हणजे हा सिनेमा आहे वेल डन आई. तर मला खरंच सगळ्या प्रेक्षकांना सांगावंच वाटतं की 31 ऑक्टोबरला वेल डन आई हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तर तुमच्या चच्चा बच्च्यांना, आयानो तुमच्या चच्चा बच्च्यांना घेऊन जा, तुमच्या सुनांना घेऊन जा, आणि सगळ्या मुलांना सुद्धा सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या आईबरोबर हा सिनेमा बघा, आणि आईनी जे तुमच्यासाठी केलंय त्यासाठी तिला एकदा वेल डन म्हणा. गर्लफ्रेंडला पण घेऊन जा, थोडंसं कोपऱ्यात बसवा, नाही का? आई ग विशाखाताई, पण थँक्यू सो मच यार, इतक्या छान गप्पा मारल्या, आणि खूप शुभेच्छा तुला थँक्यू पुढच्या अजून 50 वर्षाच्या कामासाठी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू दर्शना, थँक्यू.